नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलवर तुमचे स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो होतो. म्हणजे मी तुमच्यासाठी 17 ते 22 ऑगस्ट या दरम्यान जे प्रश्न तलाठी भरतीचे पेपर झालेले आहेत, तर ते सगळे प्रश्न लक्षात घ्या की सगळे प्रश्न आणि त्याची काय करते की उत्तरं मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला माहिती आहे की जे तलाठी भरतीचे प्रश्न विचारत आहेत ते काय करतात की आलटून पालटून हेच प्रश्न विचारत आहे. म्हणजे याची काय करते की थोडीशी वाक्यरचना बदलून किंवा याच्याच रिलेटेड म्हणजे संपादक विचारत असेल, सुधारकचे विचारला असेल तर दुसऱ्या वेळेस काय करेल की केसरीचे विचारेल. तर अशा टाईपचे काय करते की प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. तर यामुळे काय करा की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी काय म्हणत आहे ते प्रॉपरली ऐका आणि याची जर पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती याची पीडीएफ कंप्लीट भेटून जाईल. ठीक आहे. तर बघा प्रश्न सुरू करत आपण. तर सुधारकचे संपादक कोण आहेत असं विचारलंय. तर पहिले तर बघूयात की मी काय करताय की तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देत आहे. लक्षात घ्या की असं नाही की व्हिडिओ फक्त ऑब्जेक्टिव्ह टॉपिक प्रश्न आणि त्याचे उत्तर, प्रश्न आणि उत्तर, प्रश्न आणि उत्तर. याच्यातनं काय होतं की तुम्हाला 1000 प्रश्न तयार होतात आणि 1000 त्याचे उत्तर होतात. त्याच्यापेक्षा काय करतोय मी एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला की रिलेटिव्हली तुम्हाला अभ्यास कसा करायचा तेही सांगत आहे. तर बघा हा प्रश्न आहे की सुधारकचे संपादक कोण आहे? तर पहिले जर बघितलं तर हे दर्पण हे जे आहे ते पहिलं मराठी वृत्तपत्र आहे ज्याची हे सुरू केलं होतं बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केली होती. 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलं होतं. यांनाच मराठी वृत्तपत्राचे जनक हे म्हणले जाते. त्याच्यानंतर केसरी हे जे वृत्तपत्र आहे ते बाळ टिळकाने सुरू केलं. त्याच्यानंतर याचे जे संपादक जे होते, साधा संपादक तेही होते. पहिले संपादक जे आहे ते गोपाळ गणेश आगरकर आहेत. केसरीचे पण. ठीक आहे. तर मूकनायक संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडर इथेच आहे. सुधारक आणि केसरी आणि मराठा याचे संपादक आहेत गोपाळ गणेश आगरकर. त्याच्यानंतर ज्ञानप्रकाशचे संपादक आहेत कृष्णाजी रानडे आणि नारायण मेघाजी लोखंडे हे आहेत दीनबंधू या वृत्तपत्राचे अ, संपादक आहेत. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. रयतवारी ही पद्धत कधी सुरू केली आणि कोणी सुरू केली असा प्रश्न होता. तर बघा रयतवारी पद्धतीबद्दल बोलूयात तर ही जी पद्धती होती ती 18व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 1820 मध्ये मद्रासचे गव्हर्नर जे आहेत कोणी थॉमस मुनरो यांनी सुरू केली होती. तर त्यांनी काय केलं होतं की मद्रास आणि बॉम्बे भागात तसेच आसाम आणि कुर्ग प्रांतात ही पद्धत होती. कोणकोणत्या भागात होती? आसाममध्ये होता, बॉम्बेमध्ये होता, त्याच्यानंतर ना सॉरी मद्रास, बॉम्बे, आसाम आणि कुर्ग या प्रांतात होती. याच्यामध्ये काय होते की शेतकरी आणि शेती करणारे जमिनीचे मालक मानले जात होते आणि त्यांच्याकडे मालकीचे हक्क होते. ते जमिनी विकू शकत होते, गहाणे ठेवू शकत होते आणि भेटे देऊ शकत होते. सरकार थेट शेतकऱ्यांकडून कर वसूल करत होता. तर कोरडवाहू शेती जी होती त्यासाठी 50% कर होता आणि ओलसर ज्या जमिनी होत्या त्याच्यासाठी होता 60% दर होता. म्हणजे पाण्याखालील ज्या जमिनी असतील त्याला 60% आणि बाकीच्या जमिनी असतील त्याला 50% कर त्यावेळेस लागू होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात की नारायण गुरु यांचे कार्य कोणत्या क्षेत्रात संबंधित आहेत? तर बघूया की नारायण गुरु यांचा जो रेफरन्स आला तो का आला सांगतो. कारण की काय केलं होतं की नारायण गुरु यांना काय केलं होतं की जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली होती. त्याच्यानंतर दुसरं आहे त्यांचं एक कविता संग्रह आहे नॉट मेनी बट वन हे काय केलं होतं की इंग्लिशमध्ये काय केलं होतं की उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूने काय केलं होतं त्यावेळेसचे काय केलं होतं त्यांनी हे केलं होतं लॉन्च केलं होतं. तर आता त्यांनी काय केलं होतं महत्वाचे कार्य काय कशा संदर्भात होते? जातीय अन्यायाविरुद्ध त्यांचं काम होतं. त्यांनी काय केलं होतं एक जात, एक धर्म, सर्वांसाठी एक देव म्हणजे ओरू जाटी, ओरू माथम, ओरू दैवम ही प्रसिद्ध घोषणा केली होती. त्यांनी केली होती 1888 मध्ये काय केलं की अविरूपम येथे भगवान शिवाला समर्पित एक मंदिर बांधले होते जे तत्कालीन जाती आधारित निर्बंधाच्या विरोधात होते. आता त्यांच्यानंतर बघितलं तर की ते 1903 मध्ये त्यांनी काय केलं की संस्थापक अध्यक्ष म्हणून काम केली. श्री नारायण धर्म परिपालना योग म्हणजे SNDP ची स्थापना कोणी केली आहे? 1903 मध्ये केली आहे नारायण गुरु यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर 1924 मध्ये काय केलं की त्यांनी स्वच्छता, शिक्षण, भक्ती, शेती, हस्तकला आणि व्यापार याच्या सद्गुणांचा चालना देण्यासाठी शिवगिरी तीर्थक्षेत्राची स्थापना केली. बघा लक्षात घ्या की हे इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. हे इम्पॉर्टंट काय काय गोष्टी सांगत आहेत ते तुम्हाला प्रश्नामध्ये विचारू शकतात. पुढचा प्रश्न आहे मूलभूत हक्कांचा लेखी पुरावा कोणता आहे? तर बघा भारतीय राज्यघटनेतील भाग 3 ला भारताचा मॅग्ना कार्टा असे म्हणले जाते आणि भारतातील नागरिकांच्या मूलभूत हक्काची यादी करते ती. त्याच्यानंतर मॅग्ना कार्टा किंवा चार्टर ऑफ राईट हा शब्दाची उत्पत्ती केव्हा होते? ज्यावेळेस नागरिकांच्या मूलभूत हक्काची यादी करणारा दस्तावेज इंग्लंड राजा जॉनने कोणी केलं होतं? जॉनने 1215 मध्ये जारी केला होता. तर लेखी पुरावा कोणता आहे? मॅग्ना कार्टा 1215 कोणता राजा जॉनने काय केला होता की
हे केला होता. आणि नागरिक हक्काची मूलभूत यादी समाविष्ट करणारा हा पहिला लिखित दस्तावेज आहे. तर पहिला लिखित दस्तावेज कोण आहे? मॅग्ना कार्टा, जो कोणी राजा जॉनने काय केलं होतं? किंग जॉनने 1215 मध्ये जारी केला होता. पुढचा प्रश्न आहे की कॅल्सिफेरॉल या व्हिटॅमिनचे नाव काय आहे? तर बघा, आता बघा, ए साठी नाव आहे व्हिटॅमिन साठी रेटनॉल, बी 1 साठी आहे थायमिन, बी 2 साठी आहे रायबोफ्लोविन, बी 12 साठी आहे सायनोकोबालामिन, त्याच्यानंतर आहे सी साठी आहे एस्कॉर्बिक ऍसिड, डी साठी आहे कॅल्सिफेरॉल. तर तुम्हाला विचारलं होतं कॅल्सिफेरॉलचे व्हिटॅमिनचे नाव, ते आहे व्हिटॅमिन डी आहे. आता याच्या कमी प्रमाणामुळे रोग कोणते होतात? तर ए व्हिटॅमिनचे कमी असल्यामुळे रातांधळेपणा होतो, बी मुळे बेरी होतो, त्याच्यानंतर ना बी 1 मुळे, बी 2 मुळे होतं मंद किंवा खराब त्वचा होते, खरखर त्वचा, त्याच्यानंतर बी 12 मुळे अशक्तपणा, एस्कॉर्बिक ऍसिड ची कमी कमी म्हणजे व्हिटॅमिन सी मुळे कमीमुळे स्कर्वी, आणि डी मुळे मूळदूस हा रोग होतो. व्हिटॅमिन डी की कुठून भेटतो? आपल्याला कोवळ्या उन्हातून भेटतो. सी कशातून भेटतो? जे पिवळे जे फ्रुट्स आहेत, म्हणजे फ्रुट्स किंवा हे म्हणजे ऍसिडिक फ्रूट, त्याला की आपण काय म्हणतो, लिंबू असेल, त्याच्यानंतर ना जे कडवट कडवट असतात, ओके, तर ते जे आहे त्याच्यातून भेटते. त्याच्यानंतर संत्रा असेल, मोसंबी असेल, अशातून काय भेटते? की व्हिटॅमिन सी भेटते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की शिवाजी सावंत यांची कादंबरी कोणती आहे? तर बघा, कादंबरी जर बघितलं तर त्यांनी कादंबरी लिहिलेल्या आहेत. मृत्युंजय कादंबरी लिहिली आहे, छावा ही लिहिलेली आहे, युगंधर लिहिलेले आहे, कवडचे लिहिले आहे, कांचनकान लिहिले आहे, आणि लथात हे कादंबरी कोणी लिहिली आहे? शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. वैतरणा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलेलं आहे. तर हा जो जलविद्युत प्रकल्प आहे तो म्हणजे पाणी पुरवठा मुंबई करता आणि जलविद्युत करता वापरला जातो. त्या नद्या कोणत्या आहेत? वैतरणा आणि अलवंडी नदीवरती आहे हा. गाव कुठे येते? इगतपुरी, जिल्हा नाशिकमध्ये येतं. आता दुसरा जो प्रकल्प आहे भांडारदरा विद्युत प्रकल्प आहे, हा येतो अहमदनगरमध्ये प्रवरा नदीवरती. जायकवाडी प्रकल्प आहे तो आहे औरंगाबाद गोदावरी नदीवरती. कोयना जलविद्युत प्रकल्प आहे साताऱ्यामध्ये कोयना नदीवरती. पवना जलविद्युत प्रकल्प आहे पुणे जिल्ह्याला आहे तो पवना नदीवरती आहे. आता भारतामध्ये सगळ्यात मोठा जो आहे ती तिहिरी आहे, आणि त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो आहे कोयना जलविद्युत प्रकल्प आहे. लक्षात घ्या. सगळ्यात जुना जो आहे तो कोकोली आहे, आय थिंक, तो माझ्या तरी माहितीनुसार महाराष्ट्रामधील. त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली असं विचारलं होतं. तर बघा की महर्षी विठ्ठल रामजी वीरा शिंदे यांना म्हणतात. त्यांनी काय केले की डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. कधी केली होती? 1906 मध्ये करण्यात आली होती. महाराष्ट्रामध्ये स्थापना करण्यात आली होती. आणि काय करण्यात होतं की राष्ट्रीय स्तरावर अस्पृश्यतेला काय करण्यात होतं की प्रवृत्तीविरुद्ध काम करण्यासाठी काय केलं होतं की याची स्थापना करण्यात आली होती. आणि सर्व जाती आणि वर्गासाठी आदर आणि समानता राखणे हेच या मिशनचे उद्दिष्ट होते. पुढचा प्रश्न आहे की गोदावरीताई परुळेकरांसंदर्भात प्रश्न होता. त्यांचे जे आत्मचरित्र आहे ते कोणते आहे विचारलं होतं. तर त्यांचं आत्मचरित्र आहे जेव्हा माणूस जागा होते होतं. तर त्या कोण होत्या बघा. त्यांनी काय केलं होतं की अखिल भारतीय महिला सभेच्या याच्यामध्ये हे झाल्या होत्या त्या. त्यांची महाराष्ट्रामधली जी शाखा होती त्यांच्या पहिल्या सहसचिव होत्या. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्यांनी वारली समुदायाच्या संघर्षासाठी त्यांनी आपलं जीवन जे आहे ते वाहून गेलं होतं. आणि त्यांनी काय केलं होतं की ज्यावेळेस वारली स्त्रियांवरती जमीनदाराकडून बलात्कार केले जात होते आणि जादू टोण्याचा आरोप करून त्यांची हत्या केली जात होती, तर त्यावेळेस त्यांनी 1945 ते 1947 या काळात त्यांचे पती शामराव यांच्यासह काय केले होते की वारली विद्रोहाचे काय केले होते की नेतृत्व केले होते. आणि त्यांनी काय केलं होतं, जेव्हा माणूस जागा होतो, द अवेकिंग ऑफ द मॅन या पुस्तकाचं काय केलं होतं की लिहिलेलं आहे, जे की त्यांचं आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कलम 15 कशा संदर्भात आहे? तर बघा की कोणत्याही नागरिकाशी केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यापैकी कोणत्याही कारणावरनं मतभेद होणार नाही. हे जे कलम आहे ते कलम 15 आहे. आर्टिकल 15, जे की फंडामेंटल राईट्सशी रिलेटेड आहे. पुढचा प्रश्न आहे की महात्मा गांधींच्या जातीवादी विचारधारणेशी कोणी विरोध केला? तर बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं होतं की जी महात्मा गांधीची जातीवादी विचारणा होती त्यांच्याशी काय केलं होतं की संघर्ष केला होता, विरोध केला होता. पुढचा प्रश्न आहे की पंतप्रधान जन विकास कार्यक्रम कशाच्या संदर्भात आहे? म्हणजे PMJVK ही कसली योजना आहे? तर ही जी योजना आहे ती काय करते की अल्पसंख्याकांची एकाग्रता क्षेत्रासाठी विकासासाठी तूट भरण्यासाठी ही योजना आहे. म्हणजे काय केलेलं आहे की ही योजना काय केलेली आहे की याच्यामध्ये काय करते की जे जे अल्पसंख्याक आहेत तर त्यांचे काय केलं जातं की केंद्रीकरण केले जातं आणि त्यांचा काय केला जातो, डेटा स्टोअर करून त्यांच्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना काय केल्या जातात, तर यासाठी ही योजना आहे. अल्पसंख्याकांच्या बाबतीत योजना आहे.
पुढचा प्रश्न आहे की सध्या भारतात किती ग्रीनफील्ड विमानतळ आहे आणि कोणतं विमानतळ विचारलं होतं त्यांनी. बघा, खालीलपैकी विचारलं होतं. तर सध्या जर टोटल जर बघितले तर 11 विमानतळ आहेत ग्रीनफील्ड ऑपरेटिव्ह, जे की गोव्यातील मोपा आहे, नवी मुंबई, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील शिर्डी, सिंधुदुर्ग, कर्नाटकातील कलबुर्गी, विजयपुरा, हसन, शिवमोगा, मध्य प्रदेशमधील डाबरा, जे की ग्वालियर, कुशीनगर आणि उत्तर प्रदेशातील नोएडा, जोवार आणि धोलेरा आणि गुजरातमधील हिसार, हिरासर, त्याच्यानंतर पुदुचेरीतील कराईल, गडा गडाकार्ती, भोगापुरम आणि आंध्र प्रदेशमधील ओरकावलम, कर्नूल. त्याच्यानंतर पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, सिक्कीममधील पँगॉन्ग, केरळमधील कुन्नूर आणि आसाममधील हेंगोली ही विमानतळं सध्या कार्यरत आहेत. तर ही 11 विमानतळं जी आहेत ती कार्यान्वित झालेली आहे. याची लिस्ट तुम्हाला ऑलरेडी मी काय केली आहे, दिलेली आहे. तर या संदर्भात एक प्रश्न विचारला होता. तर त्याचा अवॉर्ड जो आहे तो कोणाला भेटला होता? ग्रीनफील्ड जो अवॉर्ड आहे विमानतळाचा, तो गोव्याला भेटला होता. मोपा विमानतळ आहे तिथे. पुढचा प्रश्न आहे की महिला हॉकी विश्वचषक 2021-22 कुठे त्या ठिकाणी झाला होता. इथे दोन्ही शिफ्ट मध्ये विचारले होते. बघा, 2023च सिनियर हॉकी वर्ल्ड कप विचारला होता. कुठे झाला होता तो? तर बघा, ह्याच्याबद्दल हा एक प्रश्न होता की महिला हॉकी विश्वचषक स्पर्धा 2022 कुठे झाली होती. तर ही जी स्पर्धा झाली होती 2022 ती 1 ते 17 जुलै दरम्यान काय झाली होती, तर बघितलं तर ॲम्स्टरव्हिलन आणि टेरेसा इथे आयोजित केली होती. ठीक आहे. तर ही जी येते नेदरलँड्समध्ये, नेदरलँड्स मध्ये येते. तर याच्यामध्ये काय झालं, नेदरलँडने फायनल जिंकली होती, ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा काय केला होता, पराभव केला होता. तर या दोन ठिकाणी जी होती ती स्पर्धा होती, जी की नेदरलँडमध्ये येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, COP27 बद्दल प्रश्न होता. तर ही कुठे आयोजित केली होती? तर ही जी आहे म्हणजे जर बघितलं तुम्ही 2022 ची COP27 स्पर्धा कुठे, क्लायमेट कॉन्फरन्स कुठे ऑर्गनाईज केली होती असं विचारलं होतं. तर ही जी स्पर्धा होती ती 6 नोव्हेंबर ते 2022 ते 20 नोव्हेंबर 2022 पर्यंत कुठे करण्यात आली होती, की इजिप्तमध्ये आयोजित करण्यात आली होती. या कॉन्फरन्सचे कंप्लीट नाव जर बघितलं तर युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स किंवा UNFCCC ही परिषद म्हणले, त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये COP27 असं नाव दिलेलं आहे. तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे की इजिप्तमध्ये ऑर्गनाईज केली होती. पुढचा प्रश्न आहे, सुशी सुशांती ही महिला, बघा सुशी असं नाव लिहिलं जातं. तर या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या इंडोनेशियन प्लेअर आहेत आणि या जर बघितल्या तर या बॅडमिंटनपटू आहेत, बॅडमिंटन खेळतात या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नई चेतना ही मोहीम कोणत्या यांनी चालू केली असं विचारलं होतं. तर बघा, ही कशा संदर्भात आहे असाही होता प्रश्न. तर नवी चेतना जी ही मोहीम आहे ती काय करते की अ, लिंग भेदभाव याच्या संदर्भात काय की असमानता याच्या संदर्भात ही काय केलेली आहे की योजना आहे. तर याच्या संदर्भात जर बघितलं तर काय केलं की ग्रामीण महिलांच्या त्यांच्या समस्या सोडण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध यंत्राबद्दल माहिती नसते आणि लिंग आधारित हिंसाचाराच्या मुद्द्यावरती काय केलं की केंद्रस्थानी आणणे आणि महिलांना त्यांच्या हक्काबाबत आणि तक्रारींचे निवारण करणे याच्या संदर्भात काय केलं की या मोहिमेची कल्पना आहे. त्याच्यानंतर ही जी मोहीम आहे ती 25 नोव्हेंबर 2022 मध्ये काय केली होती की सुरू करण्यात आली होती ही मोहीम. आणि ही जी मोहीम होती ही काय करण्यात ग्रामीण याच्या डिपार्टमेंट अंडर येते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की G20 क्लायमेट चेंज परिषद जी आहे ती कुठे संपन्न झाली होती असं विचारलं होतं. 28 जुलै 2023 रोजी भारतामध्ये. तर ती चेन्नईमध्ये काय झाली होती, संपन्न झाली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की SNDT विद्यापीठाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर बघा, SNDT बद्दल जर बघितलं तर श्रीमती अ, नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ जे आहे त्याला SNDT विद्यापीठ म्हणतात. हे भारतातील एक महिला विद्यापीठ आहे. त्याची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. आणि हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ आहे. लक्षात घ्या, पहिले विद्यापीठ आहे. त्याची स्थापना पुण्यातील असली तरी त्याचे स्थलांतर मुंबईत केलेले आहे. पहिली पुण्यात स्थापना झाली आणि नंतर मुंबईत गेलेली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर तुम्ही बघितलं याची स्थापना 1915 मध्ये करण्यात आली होती, किंवा सॉरी 16 मध्ये करण्यात आली ऍक्च्युली. तर 15 मध्ये त्यांनी काय केली होती, इंडियन सोशल काँग्रेसच्या काय केली होती त्यांनी तिथे त्या व्यासपीठावर त्यांनी कल्पना मांडली आणि 3 जून 1916 मध्ये विद्यापीठाची औपचारिक स्थापना झाली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य शब्द हा सर्वप्रथम कोणी उच्चारला? तर बघा, हा जो शब्द आहे तो दादाभाई नौरोजी यांनी विचारला. तर दादाभाई नौरोजी यांनाच काय करतात, भारताचे ग्रँड ओल्ड मॅन असे काय केलं जातं, संबोधलं जातं आणि भारताचे अनधिकृत राजदूत असे काय केले संबोधले जाते. तर हे यांनी जर बघितलं तर 3 वेळेस काय केलं होतं की काँग्रेसचे काय केलं होतं की अध्यक्षपद भूषवलं होतं. ते होतं की दुसरे अध्यक्ष होते, 9वे अध्यक्ष होते आणि 22वे अध्यक्ष म्हणून यांनी काय केलं होतं की हे केलं होतं. तर ते जर बघितलं तर
1993 मध्ये सेकंड वेळेस आणि 1906 ते 7 वेळेस पहिले झाले होते. आणि 1900 इथे जर बघितलं तर आय थिंक 87 ते 88 ओके, ओके. सॉरी. 86 ते 87 या काळामध्ये त्यांनी काय केलं, ते पहिले अध्यक्ष, 93 ते 94 मध्ये दुसरे अध्यक्ष आणि 1906 ते 1907 मध्ये तिसरे अध्यक्ष म्हणून त्यांनी काय केलं होतं, तर काम केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे की सत्यार्थ प्रकाश सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा जो ग्रंथ लिहिला स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. ते यांची जन्मतारीख बघू शकता इथे आहे. त्याच्यानंतर ना त्यांचा जन्म गुजरातमध्ये झालेला आहे. त्यांची चळवळ जर बघितलं तर आर्य समाजाची स्थापना, शुद्धी चळवळ, वेदांताकडे परत. त्याच्यानंतर ना हिंदू समाजाबद्दल त्यांचा दृष्टिकोन होता. आणि त्यांची प्रकाशनं जर बघितलं तर सत्यार्थ प्रकाश, संस्कार विधी, त्याच्यानंतर यजुर्वेद भाषार्थ ही पुस्तके लिहिलेली आहे. आणि मृत्यू त्यांचा अजमेर राजस्थान इथे झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे की नरेंद्र जाधव यांनी खालीलपैकी कोणती पुस्तक लिहिले? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे आमचा बाप आणि आम्ही ही पुस्तक लिहिलेलं आहे. तर नरेंद्र जाधव, डॉक्टर नरेंद्र जाधव बद्दल थोडीशी माहिती घेऊयात आपण. हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत, शिक्षणशास्त्रज्ञ, लेखक आणि समाजशास्त्रज्ञ आहेत. तर त्यांनी काय केलं होतं की रिझर्व्ह बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून होते ते. आणि त्यांनी काय केलं होतं की विविध भाषेत त्यांनी पुस्तके लिहिलेली आहेत. तर युगप्रवर्तक महामानव पुस्तक आहे. त्याच्यानंतर प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्याच्यानंतर प्रज्ञा महामानवाचे आहे. अशी खूप सारी पुस्तकं काय केलेली आहे की त्यांनी डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी लिहिलेलं आहे. पुणे युनिव्हर्सिटीचे हे काय होते की व्हाईस चान्सलर पण होते. पुढचा प्रश्न होता की जीवनसत्वामुळे अधिक्यामुळे म्हणजे जास्त झाल्यामुळे कोणता रोग होतो? तर बघा की व्हिटॅमिन ए जर जास्त झाली तर काय होतं की दीर्घकाळापर्यंत जास्त झाले व्हिटॅमिन, तर त्यावेळेस काय होतं की केस खरखरीत होतात, केसांचे अंशी गळणे होते भोवयासह, त्याच्यानंतर तडे गेलेले ओठ होतात, त्याच्यानंतर ना खडबडीत त्वचा होऊ शकते. आणि व्हिटॅमिन एचं मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने काय होतं की यकृताचे नुकसान होऊ शकते. यामुळे गर्भाशयामध्ये जन्मजात दोष येऊ शकतो. तर या गोष्टी होऊ शकतात व्हिटॅमिन ए जास्त झाल्यानंतर. पुढचा प्रश्न होता की वंगभंग चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर बघा वंगभंग चळवळ जर बघितली ती 16 ऑक्टोबर 1905 रोजी काय केलं होतं की ज्यावेळेस लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करू घेतली होती, तर त्याच्या हे करण्यासाठी काय केलं होतं की 1918 मध्ये काय केलं होतं की सर्वत्र भारतामध्ये वंगभंग चळवळ सुरू झाली, जी कोणी केली होती? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे फुलपाखरू हे कोणत्या संघात येते? तर ते येते सांदीपाद मध्ये ऑर्थोपोडा या संघात येते. पुढचा प्रश्न आहे की मार्क झुकरबर्ग यांच्या श्रीमंतीमध्ये फोर्ब्सच्या मासिकानुसार कितवा क्रमांक येतो? तर त्यांचा येतो 8वा क्रमांक येतो. त्याच्यानंतर शिवाजी सावंत यांची पुस्तके विचारलेली आहेत. तर आता मी मगाशी सांगितलेलं आहे. तर त्यांची पुस्तके आहेत मृत्युंजय कादंबरी आहे, छावा आहे, युगंधर आहे, कवडसे आहे, कांचनकान, लधात, ऐशी मने तसे नमुने, क्रांतिसिंहाची गावरान बोली आणि पुरुषोत्तम नामा अण्णासाहेब प्र. पाटील यांच्या संदर्भात आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे विचारलं होतं. त्यांचे पुस्तक आहेत कर्मयोग आहे, राजयोग आहे, वेदांत सिद्धांत आहे, त्याच्यानंतर कोलंबो व अल्मडा व्याख्याने आहेत, त्याच्यानंतर वेदांत तत्वज्ञान ही पुस्तके आहेत. तर ही सगळी काय की स्वामी विवेकानंदांची पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर याच्यानंतरचा प्रश्न आहे की 13व्या हॉकी इंडिया वरिष्ठ सिनियर महिला राष्ट्रीय जी स्पर्धा झाली 2023 मध्ये कोणत्या ठिकाणी झाली? तर ही झाली होती काकीनाडामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, जी की 26 फेब्रुवारीच्या वेळेस. त्यावेळेस काय झालं होतं की 13वी जी स्पर्धा आहे ती फायनल जी झाली होती ती झाली होती मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सेकंड आला होता आणि मध्य प्रदेशने काय केलं होतं की विजेतेपद जिंकलं होतं. आणि तिसऱ्या स्थानी जर बघितलं तर झारखंड आला होता, थर्ड प्लेसला झारखंड. तर फर्स्ट आहे एमपी, दुसरं मध्य प्रदेश आणि तिसरा जो आहे तो आहे झारखंड आहे. पुढचा प्रश्न आहे की केरळमध्ये पुरुष साक्षरता किती टक्के आहे? तर बघा टोटल भारताची साक्षरता बघितली तर 2011च्या सेन्ससनुसार आहे, 2011 नुसार. तर भारताची आहे 74.4%, 0,4%. त्याच्यात पुरुष आहेत 82.14, महिला आहेत 65.46%. त्याच्यानंतर जर बघितलं केरळमध्ये जर बघितलं 94% पूर्ण साक्षरता आहे. त्याच्यात पुरुषांची आहे 96.11, महिलांची बघितली तर 92.07. महाराष्ट्राच्या बाबतीत जर बघितलं तर सगळी मिळून आहे 82.34%, पुरुषांचे 88.38% आणि महिलांची आहे ती 75.37. सगळ्यात कमी येते बिहारची, ज्याच्यामध्ये येतं 61.80% सगळ्यात कमी, पुरुषांची 71.20% आणि महिलांची जे आहे ते 51.50% आहे. त्याच्यानंतर काय करूयात आपण 17 तारखेचे पेपर झालेले आहेत. 18 तारखेचा बघूयात आता. प्रश्न होता मराठीमध्ये प्रयोग विचारला होता. द्विगु प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, कादंबऱ्या विचारल्या होत्या. इंग्लिशमध्ये आर्टिकल, क्वेश्चन टॅग, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, पंक्च्युएशन, सेंटेन्स करेक्शन, स्पेलिंग मिस्टेक्स, इडियम्स, फ्रेजेस, अँटोनिम अँड सिनोनिम विचारले होते. त्याच्यानंतर प्रश्न होता प्रश्नाकडे जेव्हा आपण भारत सेवक
समाजाची स्थापना कोणी केली? तर बघा भारत सेवक समाजाची स्थापना जी आहे ती 1905 मध्ये कोणी केलेली आहे की गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे, जी की पुण्यात स्थापना केलेली आहे. आणि त्याचा जे हे होती तर त्या शिकवण जी होती ती देशभक्ती निर्माण करणे, स्वार्थ त्यागाची शिकवण देणे आणि त्याच्यानंतर ना धर्म, जाती यांच्या संदर्भात काय करणे की सलोखा देणे याच्या संदर्भात हा होता याचा. तर तुम्ही जर बघितलं तर हे जे होते तर हे 4 व्यक्ती होते ॲक्चुअली. त्याच्यामध्ये जर बघितलं तर पहिलं जे होते ते होते प्रेसिडेंट जे होते ते होते जवाहर नेहरू. त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं तर महात्मा गांधी होते. त्याच्यानंतर तिसरं जर पाहिलं तर हे आहेत गोपाळकृष्ण गोखले. गोखले होते आणि अजून एक व्यक्ती होते त्याचं तुम्ही काय करू शकता मला कमेंट बॉक्समध्ये नाव सांगा की 4 व्यक्ती होत्या ज्यावेळी स्थापना केली त्यावेळेच्या. ओके. प्रेसिडेंट जे होते ते जवाहरलाल नेहरू आणि हे होते. त्याच्यानंतर जर बघितलं तर महात्मा गांधी आणि हे जे होते ते दुसऱ्या सेक्रेटरी या पोझिशनवर होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2011 नुसार वृद्ध नागरिकांची संख्या जास्त असणारे राज्य कोणते आहे असं विचारलं होतं आणि कोणत्या राज्यात हे होतं तर 2011 नुसार भारतामध्ये 1.04 दशलक्ष वृद्ध लोक होते 60.8 जे की एकूण 8.6% होते. तर 8.6% होते टोटल वृद्ध लोकांची संख्या. त्याच्यानंतर ओडिशा सरकारची एक हे विचारली होती सफल योजना विचारली होती. तर सफल योजना जी आहे ती बघा 26 ऑक्टोबर 2022 रोजी काय केली होती नवीन पटनायकांनी सुरू केली होती सफल. त्याच्यामध्ये काय केलं जातं की क्रेडिट प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले होते ज्याच्यामध्ये शेतकरी आणि शेतीच्या संबंधित उद्योजकांना या प्लॅटफॉर्म अंतर्गत काय करण्यात आलं होतं की कर्ज देण्यात आलं होतं. त्याच्यानंतर ओठ ह्या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला होता. पुढचा प्रश्न होता की दूधसागर हा धबधबा जो आहे तो कोणत्या नदीवर आहे असं विचारलं होतं. तर हा बघू शकता गोवा राज्याची मांडवी नदीवरती हा धबधबा आहे. जे की पणजीपासून 60 किलोमीटर आहे असं वेगवेगळं आहे. तर ठीक आहे हा होता धबधबा जो आहे तो आहे मांडवी नदीवरती गोव्यामध्ये. पुढचा प्रश्न होता की समानार्थी शब्द विचारला तर ऐट आणि गंमतचा विरोधार्थी शब्द आस्थेचा शब्द विचारला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेतील कलम कलम 17 कशाशी संबंधित आहे? तर बघा कलम 17 जे आहे ते असं असं आहे अस्पृश्यता निर्मूलन संदर्भित आहे. त्याच्यामध्ये काय केलं आहे की जे अस्पृश्यता च्या रिलेटेड कोणी काही केलं तर त्याच्यासाठी निर्मूलनासाठी हे कलम असणार आहे. ते काय करते की फंडामेंटल राईट आहे की अस्पृश्यता करू नये अशा संदर्भात. त्याच्यानंतर पुढचं आहे की कलम 19 संदर्भात प्रश्न होता की त्याचे 6 अधिकारांचे हे दिलं होतं. तर बघा की 19 अंतर्गत तुम्हाला 6 अधिकार येतात. ते कुठले कुठले येतात की की पहिलं जे आहे की भाषण व काय काय करण्यात येते की अभिव्यक्ती आणि त्याचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. दुसरा आहे की शांततेने आणि विनाशस्त्र एकत्रित येण्याचा. तिसरा जे आहे ते अधिसंघ व संघ बनवण्याचा अधिकार किंवा सहकारी संस्था. त्याच्यानंतर चौथं जर बघितलं ते भारताच्या राज्यक्षेत्राची सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार. त्याच्यानंतर ना आहे भारताच्या राज्यक्षेत्रात कोणत्याही भागात राहण्याचा आणि स्थानिक होण्याचा अधिकार. हे अधिकार काय केलेले दिलेले आहेत. कलम 20 बघत आपण की 20 काय सांगते की कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यासंदर्भातचे संरक्षण. त्याच्यानंतर 21 आहे की जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. त्याच्यानंतर 21 ए जे आहे ते आहे की प्राथमिक शिक्षणाचा अधिकार आहे. आणि 22 आहे की काही प्रकरणामध्ये अटक आणि अटकेपासून संरक्षणाचा अधिकार येते कलम 22 मध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की जागतिक बँकेने 2023 मध्ये कोणत्या राज्याला पूर परिस्थितीसाठी आर्थिक मदत केली आहे? तर बघा की आसाम राज्याला काय केलं होतं की डॉलरमध्ये 108 दशलक्ष डॉलर काय केले होते की मंजूर केले होते जागतिक बँकेने. ज्यावेळेस बघा की हे जे आहे ते बेकी आणि बुरही नदीच्या खोऱ्यांमध्ये काय केलं की पायाभूत सुविधा उभारून काय करण्यात आलं होतं की या ज्यावेळेस काय होतं की पूर येते त्यावेळेस त्यांना सुधारण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी काय केली होती की 1.108 करोड दशलक्ष डॉलर एवढी मदत केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की शीतयुद्ध म्हणजे काय आहे? तर बघा शीतयुद्ध म्हणजे काय होतं की ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं होतं कोणामध्ये दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेस काय झालं होतं की सोव्हिएत युनियन आणि त्याची जी उपराज्य होती सपोज युरोपियन देश त्यांचे म्हणजे त्याच्यात पकडलं तर नॉर्मल युनायटेड स्टेट आणि त्यांचे पश्चिमी जे देश आहेत ते वेस्टर्न कंट्रीज आहेत ते यांच्यामध्ये काय झालं की जागतिक हे झालं होतं
भूराजकीय तणावाचा काळ होता, जो की 1945 ते 1991च्या वेळेस होता. 91 नंतर काय झालं होतं, की सोव्हिएत युनियनचं काय झालं होतं, की स्प्लिट होऊन रशिया तयार झाली होती आणि वेगळ्या कंट्री झाल्या होत्या. त्यावेळेस काय होतं, की दोन्ही महासत्तांचे वर्चस्व असलेल्या सत्ता काय झालं होतं, की गटांमध्ये विभागले होते, ज्यामध्ये सोव्हिएत युनियन आणि अमेरिका झाली होती. आणि त्याच्यामुळे काय झालं होतं, की दोन सत्ता जे USA जो आहे तो भांडवलशाही आहे आणि कम्युनिस्ट सोव्हिएत काय असतो, की जो रशिया आहे तो कम्युनिस्ट विचारांचा आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, की कोल्ड वॉर तयार झाला होता आणि त्याच्यामुळे काय झालं होतं, की खूप सारे व्यापारी निर्बंध आले होते. त्याचा पुढचा प्रश्न आहे, की स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर बघा, सगळ्यात पहिले अध्यक्ष जे होते ते 1885 मध्ये WC बॅनर्जी होते पहिल्या सत्रात. त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं तर 1986 मध्ये दादाभाई नौरोजी होते, जसं मी तुम्हाला सांगितलं 1986-87. तिसरं आहे 1887 मध्ये मद्रासमध्ये झाली ही परिषद. तिसरी परिषद जे सय्यद बदरुद्दीन तय्यबजी होते पहिले मुस्लिम अध्यक्ष. 1888 मध्ये जर बघितलं तर अलाहाबादला झाले जॉर्ज ह्यूल पहिले इंग्रज अध्यक्ष. त्याच्यानंतर 1948 मध्ये ज्यावेळेस स्वातंत्र्य झाल्यानंतर ना जयपूरमध्ये झाले आणि पट्टाभी सीतारामय्या हे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे की प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर बघा की प्रार्थना समाजाच्या बाबतीत जर बघितलं तर त्याची स्थापना जी केली होती ती आत्माराम पांडुरंग, महादेव गोविंद रानडे यांच्यासह काय केली होती भांडारकर यांनी 31 मे 1867 मध्ये स्थापना केली होती मुंबईमध्ये. तर प्रार्थना समाजाची स्थापना 3 व्यक्ती होत्या. पुढचा प्रश्न आहे की तत्वबोधिनी समाजाची स्थापना कोणी केली? तर देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापना केली 6 ऑक्टोबर 1839 रोजी कलकत्ता येथे स्थापना केली होती. त्याच्यामध्ये काय करतो की उपनिदेशांचे सार धार्मिक विषयावरती चिंतन याचा उद्देश होता. त्याचं पहिलं जे नाव होतं तर तत्वरंजनी सभा होती. त्याच्यानंतर ना काय केलं होतं की त्यांनी ब्रह्म समाजातील काही विभक्तांनी स्थापन केलेली संघटना होती. त्याच्यानंतर त्याचे नाव बदलून तत्वबोधिनी झालं आणि पुन्हा काय केलं 1859 मध्ये परत काय झाले की ब्रह्म समाजामध्ये ती विलीन झाली. पुढचा प्रश्न होता पंडित या समानार्थी शब्द सोदी आहे, विद्वान आहे, कोविद आहे, बुध आहे, धीर आहे. त्याच्यानंतर मनीषी आहे. त्याच्यानंतर ना मनी विचारलं तर डोंगर पोखरून उंदीर काढणे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. त्याच्यानंतर ना ताटाखालचे मांजर याचा अर्थ विचारला होता. त्याच्यानंतर ना बघा की महानायक या कादंबरीवर प्रश्न विचारला होता. ही एक विश्वास पाटील यांची कादंबरी आहे. ज्याच्यामध्ये काय केलं की सुभाषचंद्र बोस यांच्यावर आधारित ही कादंबरी आहे महानायक. पुढचा प्रश्न आहे की युगंधर हे पुस्तक कोणी लिहिलं? तर बघा युगंधर हे पुस्तक लिहिलेलं आहे ते या शिवाजी सावंत लिहिलेलं आहे. त्याच्या कादंबऱ्या बघत मृत्युंजय आहे, छावा आहे, युगंधर आहे, कवडशे आहे, कांचन काना आहे, नंतर लदात आहे, ऐशी म्हणे तसे नमुने आहे. त्याच्यानंतर मी सावित्रीबाई सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली? तर ही लिहिली आहे कविता मोरकर यांनी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारतातील पहिली सौर मोहीम कोणती आहे असं विचारलं होतं. तर बघा आदित्य एल 1 हे काय की पहिली सूर्याचा अभ्यास करणारी ही मोहीम आहे जी काय करते की जो L1 पॉइंट आहे त्याच्यावरती हे करून राऊंड असा सूर्य आहे तर हे L1 पॉइंट वरती काय करते परिक्रमा करेल. तर हे मिशन असणार आहे भारताच्या इस्रो मार्फत हे केले जाणार आहे मिशन. तर याचं नाव आहे आदित्य L1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की रातंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर बघा की रातंधळेपणा जो होतो ए विटॅमिन ज्याला रेटिनॉल म्हणतात त्याच्या कमीमुळे होतो. B1 ज्याला थायमिन म्हणतो त्याचा बेरी-बेरी रोग होतो. त्याच्यानंतर B2 ज्याला रिबोफ्लाविन म्हणतात त्याला मंद होते, त्वचा खराब होते. त्याच्यानंतर सायनोकोबालामिन याच्या कमतरतेमुळे ज्याला B12 म्हणतात अशक्तपणा होतो. सी ज्याला एस्कॉर्बिक ऍसिड म्हणतात त्याच्यामुळे स्कर्वी रोग होतो कमीपणामुळे. आणि डी म्हणजे त्याला कॅल्सिफेरॉल म्हणतात त्याच्या कमतरतेमुळे मूळदुसा रोग होतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की दुसरं अँग्लो शीख युद्ध कधी झालं? तर 2 युद्ध झाली त्याच्यात पहिलं झालं होतं 1845 ते 1846. दुसरं युद्ध झालं होतं ते 1848 ते 1849. त्याच्यानंतर जर बघितलं तर लोहाचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या पदार्थात असते? तर ते असतं पालक, गोड बटाटे, मटारमध्ये असते, ब्रोकोली असते आणि स्ट्रिंग बीन्स मध्ये. त्याच्यानंतर ना प्रश्न होता की समता सैनिक दलाची स्थापना कोणी केली होती? तर बघा की समता सैनिक दलाची स्थापना जी आहे ती केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 24 सप्टेंबर 1924 रोजी केली होती. याचं करेक्ट आन्सर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित राज्य कोणतं होतं? तर बघा की 2011च्या जनगणनेनुसार जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची लोकसंख्या सांगितलेली आहे मी. तर अंदमान निकोबार मोठे मोठे सांगेल 3,80,000, दादरा नगर हवेली 3,43,000, चंदीगड 10,55,000, दमन आणि दीव 3,43,000, लक्षद्वीप 46,400
73. तर सगळ्यात कमी जी आहे ती याची आहे. त्याच्यानंतर दिल्लीची आहे 1,67,47,000. त्याच्यानंतर पुदुचेरीच्या 12,47,000. तर सगळ्यात कमी विचारली होती तुम्हाला दिल्लीची. सगळ्यात जास्त सॉरी कमी आहे ती दिल्ली, लक्षद्वीप आहे. सगळ्यात जास्त आहे ती दिल्ली आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की 36व्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेत महाराष्ट्राला किती पदके मिळाली? तर बघा महाराष्ट्राला मिळालेले जे पदक आहे सुवर्ण पदक विचारली होती ते सुवर्ण पदक. तर ती महाराष्ट्राला विचारले 39 पदक मिळालेली आहे. सेकंड नंबरला महाराष्ट्र होता. आता बघा हे जे खेळ झाले होते 2022 चे खेळ झाले होते 36वे ते गुजरातच्या 5-6 शहरांमध्ये झाले होते. अहमदाबाद, गांधीनगर, सुरत, वडोदरा, राजकोट, भावनगर या शहरांमध्ये आयोजित करण्यात आले होते. तर पहिला सर्व्हिसेस होते, ते दुसरा महाराष्ट्र, तिसरा हरियाणा, चौथा कर्नाटक आणि पाचवा तामिळनाडू होता पदकानुसार. पुढचा प्रश्न आहे की कलम जे आहे 33 कशा संदर्भात आहे? तर याच्यामध्ये काय होते कलम 33 काय सांगते मला की या या भागानुसार काय करते की प्रदान केलेले हक्क जे की सेना इत्यादींना लागू करताना त्याचा फेरबदल करण्यास संसदेचा अधिकार जो आहे म्हणजे काय की ज्यावेळेस काय होतं की जे सशस्त्र दलाचे सदस्य असतील त्याच्यानंतर ना त्याच्यावरती काय केलं की सार्वजनिक सुरक्षा राखण्याची जबाबदारी असणारे दलाचे सदस्य याच्या संदर्भात जे काही कायदे करायचा अधिकार जो आहे तो संसदेला आहे त्याच्या संदर्भात आर्टिकल 33 आहे. त्याच्यानंतर ना ग्रीन अरावली ग्रीन वॉल हा प्रोजेक्ट जो आहे तो कोणत्या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलं? तर बघा की 25 मार्च 2023 रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी काय केले होते की आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त याचे उद्घाटन केले. ते कुठे केले होते? हरियाणाच्या गुरुग्राम मध्ये करण्यात आले होते. तर ही वॉल काय आहे बघूयात. अरावली हरित ग्रीन वॉल काय आहे बघूयात. तर हरियाणा, राजस्थान, गुजरात, दिल्ली या अरावली पर्वताभोवती रांगेभोवती 1400 किलोमीटर लांब आणि 5 किलोमीटर रुंद ग्रीन बेल्ट बफर तयार करण्याची महत्वाकांक्षी. याच्यामुळे काय होणार आहे की जो ऱ्हास होत आहे जमिनीचा आणि वाळवंटाकरणाचा त्याचा ऱ्हासाला काय होणार की अम, रोखण्यापासून मदत होणार आहे. पुढचा प्रश्न आहे की नेथना विमा योजना तेलंगणा राज्याची कोणासाठी लागू करण्यात आहे? तर बघा ही योजना बघूयात आपण. ही योजना आहे तेलंगणा नेथना विमा योजना आहे. आता ही कोणी केली आहे? नगरविकास मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. सरकार तेलंगणा सरकार आहे. कोणासाठी आहे उद्योग? हातमाग आणि कापड उद्योगासाठी आहे. कधी झाली? 7 ऑगस्ट 2022 रोजी झाली आणि कोणी आहे ते फक्त विणकर कुटुंबातील सदस्य यांनाच यांचा फायदा भेटणार आहे आणि 5 लाखापर्यंत विमाचा फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न आहे की इनहेलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक कोणी लिहिले? तर बघा की हे लिहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. यांची पुस्तके बघूयात आणि आपण काय करूयात की यांची हे बघूयात वृत्तपत्रे. तर बघा की द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे 1923. त्याच्यानंतर बहिष्कृत भारत ते 1900 हे चालू केलं होतं त्यांनी 1927 मध्ये. त्याच्यानंतर ना जनता साप्ताहिक, त्याच्यानंतर ना इनहेलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर फेडरेशन विरुद्ध स्वातंत्र्य पुस्तक आहे. रानडे गांधी आणि जिन्ना पुस्तक आहे. त्याच्यानंतर ना शूद्रपूर्व कोण होते? अनटचेबल बुद्ध आणि कार्ल मार्क्स, बुद्ध आणि हिज धम्मा आणि हिंदू धर्मातील कोडे हेही पुस्तक लिहिलेले आहे त्यांनी. ऍक्च्युली आर्ट नाही आहे. ओके, त्या पुस्तकं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की राजस्थानमधील सार्वजनिक परीक्षा अधिनियम याला राज्यपालांनी कधी संमती दिली असा प्रश्न होता. तर राजस्थानमध्ये जे बिल पास झालेला आहे, जो कायदा आहे ज्याच्यामध्ये संमती झाली 5 एप्रिल 2022 रोजी काय झालं की याला संमती देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे की नागरिकत्व बद्दल काय केलं की जी सिंघवी कमिटी आहे त्यांनी अहवाल कधी दिला? तर जे ओव्हरसीज सिटिझनशिप असतात ओके त्याच्या संदर्भात ही काय केलं की समिती आहे जी काय करते की पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन जे आहेत ज्यांना काय करते की दुहेरी नागरिकत्व असतं. बघा, लक्षात घ्या आपल्या भारतामध्ये दुहेरी नागरिकत्व नाही आहे लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये काय केलं होतं की यांनी शिफारसी दिल्या होत्या. तर त्याच्यानुसार काय केलं होतं की 2003 ने म्हणजे या कायद्यात काय केलं की 2003 मध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्याच्यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश व्यतिरिक्त 16 जे निर्दिष्ट देश आहेत त्याच्यात जे पीपल ऑफ इंडियन ओरिजिन जे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन त्यांना काय करता येतं की भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की गाथा कोणी लिहिली असा प्रश्न होता. तर पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट यांनी काय केले की ही चैतन्य गाथा लिहिलेली आहे. तर त्यांना काय केलं होतं की मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं म्हणून त्यांना सेनापती ही पदवी दिली आली होती. त्यांची पुस्तकं बघत आपण चैतन्य गाथा, गीता हृदय आणि गीता सेवक हे पुस्तक आहेत त्यांची.
पुढचा प्रश्न आहे, आरोग्य मैत्री हा उपक्रम कशाच्या संदर्भात आहे? तर संकटात सापडलेले जे देश आहेत, तर त्यांना काय केलं होतं, की भारत सरकारने काय केलं होतं, की मेड इन इंडिया ज्या लसी आहेत त्यांचा पुरवठा केला होता. जवळपास 100 पेक्षा जास्त देशांना काय केलं होतं, त्याचा पुरवठा केला होता. पुढचा प्रश्न आहे, की न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी काय केलं होतं, की हिजाब संदर्भात जो लेख निकाल दिला, त्याच्या संदर्भात प्रश्न होता. तर हा जो प्रकरण होतं ते केरळ उच्च न्यायालयामध्ये झालं होतं. तर याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत, विशेषतः मुस्लिम विद्यार्थी त्यांना काय केलं होतं, की अ, डोक्यावरती स्कार्फ किंवा हिजाब घालण्यापासून बंदी घालण्यात आली होती. तर हे न्यायमूर्ती होते हेमंत गुप्ता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता, की दिमित्री मेंडेलीवच्या संदर्भात होता. तर यांनी काय केलं होतं, की पिरियॉडिक टेबल मध्ये काय पिरियॉडिक टेबल हे केले होते, तर त्यांना पिरियॉडिक टेबलसाठी प्राइज मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, अ, खालीलपैकी कोणते जीवनसत्व जे आहे ते काय करते, की पाण्यात विरघळते? तर बघा, व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स पाण्यात विरघळतात. त्याच्यानंतर व्हिटॅमिन ए, डी, ई, के हे काय करतात, की मेदात विरघळतात. आता त्याची नावं बघूयात आपण. व्हिटॅमिन ए जर बघितलं तर रेटिनॉल आहे, बी1 थायमिन, बी2 आहे रायबोफ्लोविन, बी3 नायसिन आहे, बी5 जे आहे ते पेंटोथेनिक ऍसिड आहे, बी6 आहे पायरिथॉक्सिन आहे, बी7 आहे बायोटीन आहे, बी9 आहे फॉलिक ऍसिड आहे, बी12 आहे सायबोकोलामीन. त्यानंतर व्हिटॅमिन सी आहे एस्कॉर्बिक ऍसिड, व्हिटॅमिन डी आहे कॅल्सिफेरॉल, व्हिटॅमिन ई आहे टोकोफेरॉल, व्हिटॅमिन के आहे थायलोक्लोबिन नॉन. तर हे तुम्हाला मी काय केलं, व्हिटॅमिन रिलेटेड सगळी माहिती दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, की शारदा सदनची स्थापना कोणी केली? तर बघा, पंडिता रमाबाई यांनी काय केली होती, की स्थापना केलेली आहे. शारदा सदनची स्थापना केलेली आहे. कधी केलेली आहे, की 1889 मध्ये त्यांनी स्थापना केलेली आहे. तर त्या काय केलं होतं, की विद्वान होत्या त्या, त्यांना पहिला पंडित ही पदवी मिळाली. त्याच्यानंतर ना सरस्वती ही पदवी मिळाली. संस्कृत भाषेमध्ये विद्वान म्हणून त्यांना पंडिता ही पदवी मिळाली होती. त्यांनी काय केलं होतं, की त्यांना 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने केसरी हिंद हा पदवी दिला होता. त्यांनी अजून काय केलं होतं, की पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापनाही सुरू केली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, की 1878 मध्ये व्हर्नाक्युलर प्रेस कायदा कोणी मंजूर केला? तर बघा, लॉर्ड लिटनने हा कायदा 1878 मध्ये पास केला होता. ज्याच्यामध्ये काय आलं होतं, की लोकांना सरकारविरुद्ध लिहिण्यासाठी बंदी करण्यात आली होती. त्यासाठी हा व्हर्नाक्युलर प्रेस कायदा आणला होता. पुढचा प्रश्न आहे, की प्रथिने कोणत्या पदार्थात जास्त आढळतात? तर बघा, डाळी, शेंगा, बदाम, काजू, पालेभाजी याच्यामध्ये जे प्रोटीन्स आहेत ते जास्त आढळतात. पुढचा प्रश्न आहे, की गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर की महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केले, की हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्यांचे प्रमुख जर प्रकाशने बघितले, तृतीय रत्न आहे. पोवाडा लिहिला त्याने छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा. त्याच्यानंतर जर बघितलं तर गुलामगिरी पुस्तक लिहिलेलं आहे, शेतकऱ्याचा असूड लिहिले, ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक लिहिले, इशारा आणि ईश्वर हे लिहिले. त्याच्यानंतर सत्सर जे आहे ते वृत्तपत्र आहे. त्याच्यानंतर ना यांनी जर बघितलं तर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्यांना महात्मा ही पदवी मिळालेली आहे. 11 मे 1888 मध्ये विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी काय केले, महात्मा ही पदवी त्यांना दिलेली. पुढचा प्रश्न आहे, दुसरे इंग्रज मराठा युद्ध झालं त्यावेळेस गव्हर्नर कोण होते? ते होते लॉर्ड मॉनिंग्टन, भारताचे गव्हर्नर होते. पहिले मराठा युद्ध जे झालं, मराठा इंग्रज युद्ध, ते 1775 ते 1782 इथे झालं होतं. त्यावेळेस वॉरेन हेस्टिंग हे काय होते, की गव्हर्नर जनरल होते. दुसऱ्या वेळेस लॉर्ड मॉनिंग्टन होते, जे युद्ध झालं होतं 1803 ते 1805. तिसरं झालं होतं, ते झालं होतं 1817 ते 1819 या काळात. त्याच्यानंतर कलम 14 संदर्भात विचारलेला आहे. तर बघा, की आपण काय करूयात, की हे जे मूलभूत अधिकार आहेत ते कंप्लीट बघूयात. तर समानतेचा अधिकार आहे अनुच्छेद 11 ते 18, 14 ते 18. स्वातंत्र्याचा अधिकार आहे तो आहे आर्टिकल 19 ते 22. शोषणाविरुद्ध अधिकार आहे तो आहे 23 ते 24. त्याच्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे 25 ते 28 आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार आहे तो आहे 29, 30. त्याच्यानंतर घटनात्मक उपाययोजना त्याचा अधिकार आहे 32. त्याच्यानंतर जर बघितलं तर कलम बघूयात आपण 14 ते 18 काय आहे ते. तर कायद्यासमोर समानता आहे कलम 14. त्याच्यानंतर भेदभाव प्रतिबंध आहे कलम 15. त्याच्यानंतर सार्वजनिक रोजगाराची संधीची समानता आहे कलम 16. त्यानंतर अस्पृश्यता निर्मूलन कलम आहे 17. पदव्या रद्द करणे कलम 18. पुढचा प्रश्न आहे, की कलम 19 कशा संदर्भात आहे? तर कलम 19, 20, 21, 22 जर बघितले तर स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये 6 अधिकार दिलेले आहेत. ते कोणते आहेत? कलम 19 अंतर्गत तर आहे भाषण आणि अभिव्यक्तीचे अधिकार. त्याच्यानंतर शांततेने आणि शस्त्राशिवाय एकत्रित राहण्याचा अधिकार. त्याच्यानंतर सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार. त्याच्यानंतर भारताच्या कुठल्याही भागात काय करणे, की फिरण्याचा अधिकार, मुक्तपणे फिरण्याचा अधिकार. त्याच्यानंतर कुठेही स्थायिक होण्याचा अधिकार भारतामध्ये आणि कुठलाही व्यवसाय करणे याचा अधिकार जो आहे तो दिलेला आर्टिकल 19 अंतर्गत.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की आलिया मीर यांच्याबद्दल विचारलं होतं. तर आलिया मीर यांना काय केलं होतं की वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलं होतं. ज्या की ज्या जम्मू काश्मीर मधील पहिल्या महिला आहेत आणि यांना जो अं, हा प्राइज दिले ते मनोज सिन्हा यांच्याकडून देण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे की दादरा आणि नगर हवेली याच्या संदर्भात प्रश्न होता. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता दर नोंदवली होती हा दादरा आणि नगर हवेलीमध्ये. ज्याच्यामध्ये जर बघितलं तर एकूण साक्षरता होती 77.24%, ज्याच्यामध्ये पुरुषांचा दर होता 85.17% आणि महिलांचा होता 64.32%. पुढचा प्रश्न होता 2011 साली भारताची लोकसंख्या किती होती? ती होती 125.76 कोटी होती 2011 नुसार. जर बघितलं तर ही 2023 मध्ये जर बघितली 142.86 होती. त्याच्यानुसार काय केलं होतं की भारताने चीनला पुढे टाकून काय केले, सध्या भारत एक नंबरला आहे. त्याच्यानंतर रिट्स जारी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत? तर बघा की कलम 32 अंतर्गत जर रिट कोण जारी करतं, ते सर्वोच्च न्यायालय करतं आणि कलम अनुच्छेद जर बघितलं तर 226 अंतर्गत काय करतं की उच्च न्यायालयाचा अधिकार आहे. तर हे रिट्स कोणते हॅबेस कॉर्पस आहे, मॅन्डेमस आहे, सेरोटोरी आहे, को वॉरंटो आहे आणि प्रोहिबिशन आहे. हे जे रिट्स आहेत आपण काय केलं की ब्रिटिश संविधानातून घेतलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे की नो डबल पार्टी याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ असा होतो की एका गुन्ह्यासाठी दोन गुन्हे म्हणजे काय होणार की एखाद्या व्यक्तीने जर दोन गुन्हे केले असतील तर त्याच्यावरती डबल खटला होणार नाही. एकाच गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा होऊ शकते. डबल खटला चालवला जाणार नाही. त्याला म्हणतात नो डबल पार्टी म्हणतात. पुढचा प्रश्न आहे भारत सेवक समाजाची स्थापना याची स्थापना केलेली आहे गोपाळकृष्ण गोखले 1905 साली केलेली आहे स्थापना यांनी. त्यानंतर पुढचा आहे आत्मीय सभाची स्थापना कोणी केली आहे? तर आत्मीय समाजाची स्थापना 1885 मध्ये राजाराम मोहन राय यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे गुलामगिरी हे पुस्तक कोण लिहिले? तर हे लिहिले महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे. तर त्यांची पुस्तके गुलामगिरी आहे, शेतकऱ्यांचा असूड आहे, ब्राह्मणाचे कसब आहे, इशारा आहे. त्यांनी काय केलं होतं की सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. कधी 1873 मध्ये आणि महात्मा ही पदवी दिली आहे त्यांना 1888 मध्ये कृष्णाजी वांदेकर यांनी, विठ्ठल कृष्णाजी वांदेकर यांनी. पुढचा प्रश्न आहे की दर्पण हे वृत्तपत्र कोणी चालू केले? तर बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर यांना काय करण्यात आहे की मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी काय केलं होतं की दर्पण याची सुरू केलं होतं. तर त्यांनी काय केलं होतं की सुरू करण्यात आलं होतं दर्पण हे मराठी वृत्तपत्र. पुढचा प्रश्न आहे की सर्वात जास्त अनुसूचित जातींची लोकसंख्या कुठली आहे? बघा जातीची लोकसंख्या विचारित आहे. तर बघा अनुसूचित जातीची लोकसंख्या भारतात आहे 16.6% आणि अनुसूचित जमातीची आहे 8.6%. त्याच्यानुसार सगळ्यात जास्त जर बघितली पर्सेंटेज नुसार ती उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि लोकसंख्येनुसार पाहिली तर ती आहे पंजाबमध्ये. आहे सर्वात जास्त महिला साक्षरता कोणत्या राज्यात आहे? तर सर्वाधिक महिला साक्षरता केरळमध्ये आहे जी की 91.98% आणि सगळ्यात कमी जे आहे ते राजस्थानमध्ये 52.66%. पुढचा प्रश्न आहे की एकसिंगी गेंडा कोणत्या राज्यात आढळतो? तर हा आढळतो काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये जो की आसाम या राज्यात आहे. आणि जर बघितले तर जगातील 2/3 हे जे आहेत ते याच्यामध्ये आढळतात काझीरंगामध्ये गेंडे. त्याची संख्या होती 2018 मध्ये मार्च 2018 मध्ये 2613 एवढी होती. आणि हे जे आहे ते काझीरंगा नॅशनल पार्क आहे ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. पुढचा प्रश्न आहे की भारत आणि युएसए मध्ये कोणता सैन्य अभ्यास होतो? तर बघा की भारत आणि युएसए मध्ये जो सैन्य अभ्यास होतो तो होतो युद्धाभ्यास व जगवार होतो. त्याच्यानंतर ना नौदलाचा मलाबार एक्सरसाइज होते, हवाई दलाची रेड फ्लॅग 16 होते आणि अजून कॉप इंडिया 23 होते. पुढचा प्रश्न आहे की आधार कार्डसाठी जबाबदार संस्था कोणती आहे? तर ही आहे की UIDAI ही संस्था आहे जी की 28 जानेवारी 2009 रोजी लॉन्च केली होती. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणतात याला. त्याचे बघितलं तर स्थापनाच्या वेळेस सहसंस्थापक जे आहेत नंदन निलेकानी इन्फोसिसचे ते पहिले अध्यक्ष आहेत. आताचे अध्यक्ष आहेत जे सत्यनारायण आहेत आणि त्याचे जर CEO बघितले तर ते सौरभ गर्ग आहे. पुढचा प्रश्न आहे द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 संदर्भात हा प्रश्न होता. तर हा जो ऍक्ट जो आहे तर त्याच्या वेळेस काय होतं की हा जो कायदा तो खूप जुना आहे, म्हणजे 50 वर्ष पुराणा होता. तर त्याच्यामध्ये एक मॉडिफिकेशन केलं होतं 2003 मध्ये आणि त्याच्यानंतर 2021 मध्ये सगळ्यात जास्त मॉडिफिकेशन करण्यात आले होते. तर त्यावेळेस ते 20 ते 24 आठवड्यापर्यंत जर प्रेग्नन्सी असेल तर त्याला अबॉर्ट करू शकतात रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर कडून. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता राजाराम मोहन राय बद्दल 3 प्रश्न होते. त्यांचा जन्म कुठे झाला होता? तर यांचा जो जन्म झाला होता तो झाला होता
राधानगर इथे जन्म झाला होता, हा एक प्रश्न होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर यांना राजा ही पदवी दिली होती ती मुघल सम्राट अकबर दुसऱ्या यांनी दिली होती. त्यांनी काय केलं होतं की ब्राह्मण समाजाची स्थापना 1828 मध्ये करण्यात आली होती. त्यांची मॅगझिन जर बघितलं तर ते द ब्राह्मणिकल मॅगझिन आहे. संवाद कौमुदी ही मॅगझिन आहे. त्याच्यानंतर मीरत उल अकबर ही मॅगझिन आहे आणि त्यांच्या जर बघितल्या यांच्या साहित्यकृती तुफत उल मुवद्दीन आहे, वेदांत गाथा आहे, तत्वज्ञान भारतीय तत्वज्ञानाचा इतिहास आहे आणि गौडिया व्याकरण हे त्यांचे प्रमुख लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे की डांगोरा एका नगरीचा ही कादंबरी कोणाची आहे? तर ती आहे त्र.वी. सरदेशमुख यांची आहे. त्याच्यानंतर कवी अनिल यांच्या संदर्भात एक प्रश्न होता, यांचा काव्यसंग्रह कोणता? त्यांचे काव्यसंग्रह जर बघितलं तर ते आहे फुलवात, सांगती, दशवती, भग्नमूर्ती, पेरतेव्हा आणि निर्वासित चिनी मुलास हे आहे आणि यांचं जर नाव बघितलं तर आहे आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवी अनिल. त्याच्यानंतर प्रश्न होता की 2022चा मेजर ध्यानचंद्र पुरस्कार कोणाला भेटला? तर हा जो पुरस्कार जो आहे तो जर 4 वर्षांनी सॉरी 4 वर्ष उत्कृष्ट खेळाडूंना भेटला जातो हा. मागच्या वर्षी जर बघितलं तर बाळा खेळाडूंना भेटला होता हा प्राइज. सगळ्यात पहिलं जे आहे ते विश्वनाथन आनंद यांना भेटलेलं आहे आणि आता 2022चा तो भेटला टेबल टेनिस पटू जे आहेत ते आहे अच्युता शरद कमल यांना भेटलेला आहे 30 नोव्हेंबर रोजी भेटलेला 2022 रोजी नवी दिल्लीमध्ये जो की द्रौपदी मुर्मू यांनी दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे की जयंत नार्वेकर यांचे आत्मचरित्र. तर बघा की जयंत नार्वेकर जर आहे ते कोण आहे ते भारतीय खगोल भौतिक शास्त्रज्ञ आहेत ज्यांना पद्मभूषण भेटलेलं आहे 1965, पद्मविभूषण 2004, त्याच्यानंतर महाराष्ट्र भूषण 2010, साहित्य अकादमी पुरस्कार 2014. त्यांची पुस्तकं बघितली तर आकाशाचे जडले नाते, नभात हस्ती तारे, यक्षाची देणगी, पायरस आणि 4 नगरातील विश्व माझे हे आत्मचरित्र आहे. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे 4 नगरातील विश्व माझे. पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना. तर ही केली आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेली आहे 1873 मध्ये. पुढचा प्रश्न आहे कॉप 27 संदर्भात होता की ही कधी झाली होती 6 नोव्हेंबर 2022 ते 18 नोव्हेंबर 2022 रिपीटेड क्वेश्चन होता. त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या घटना दुरुस्तीला 42 सॉरी मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणतात तर ही आहे 42वी आहे 42वी घटना दुरुस्ती 1976 यालाच काय म्हणतात की मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं की समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडण्यात आले होतं. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली होती भाग 4 अ मध्ये आणि 3 मार्गदर्शक तत्वे जोडण्यात आली होती. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य घटना दुरुस्ती कधी झाली तर ही झाली होती स्वर्ण सिंग समितीच्या शिफारशी जे की 1976 मध्ये ही झाली होती. त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य कलम 51 ए जोडण्यात आलं होतं. त्याच्यानंतर बघितलं तर त्यावेळेस काय करण्यात आलं 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने काय केली होती की राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली होती आणि 86व्या घटना दुरुस्तीने 2002 मध्ये 11वं मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे की मुख्य माहिती अधिकाऱ्याचा कार्यकाळ किती असतो? याचा कार्यकाळ जो असतो तो 3 वर्षाचा असतो. तर जर बघितलं तर याची स्थापना जी आहे माहिती आयोगाची स्थापना झाली होती 2005च्या याच्यामध्ये आणि भारताचे पहिले मुख्य आयुक्त जे आहेत ते वजाद हजीबुल्ला आहेत. त्याची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतं. कोणाच्या शिफारशीवर? प्राईम मिनिस्टर, लीडर ऑफ ऑपोजिशन आणि अजून एक मेंबर असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पहिल्या महिला महिला मुख्य आयुक्त होत्या दीपक संधू आणि त्याच्यानंतर बघितलं तर 10वे जे होते ते होते विमल जुल्का. ज्यांनी काय केलं 7 नोव्हेंबर 2020 रोजी काय केली होती की हे केली होती निवृत्ती झाली होती त्यांनी आणि आता जे आहेत ते आहेत यशवंत कुमार सिन्हा आहेत 11वे CIC. त्याच्यानंतर सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य विचारले होते तर ते आहे सिक्कीम जी 6.11 लाख एवढी काय की लोकसंख्या आहे. सर्वात जास्त लिंगोत्तर प्रमाण असलेले राज्य कोणते? तर ते आहे केरळ 1084 आहे. पुडुचेरी आहे 1037, तमिळनाडू आहे 996, आंध्र प्रदेश 993 आणि छत्तीसगड 991. त्याच्यानंतर असहकार चळवळ कोणत्या वर्षी करण्यात आली? तर बघा असहकार चळवळ जी आहे ती 4 सप्टेंबर 2020 या वर्षी सुरू करण्यात आली होती. महात्मा गांधी सुरू करण्यात आली होती. त्याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं की सरकारी नोकरी आणि पदव्याचा त्याग करायचा होता. त्याच्यानंतर सरकारी सभावरती बहिष्कार टाकला होता. त्याच्यानंतर सरकारी शाळा महाविद्यालयामधून मुलांना काढून घेण्यासाठी हे करण्यात आलं होतं. त्यानंतर सरकारी कोर्ट कचेऱ्यावर बहिष्कार घालणे, त्याच्यानंतर निवडणुकीवर बहिष्कार करणे, परदेशी मालावर बहिष्कार करणे आणि स्वदेशी मालाचा वापर करणे तसेच दारूबंदीच्या दुकानासमोर निदर्शन करणे हे याचे उद्दिष्ट होते. पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? ते आहे केरळ 94%, दुसरं आहे लक्षद्वीप 91.8%, मिझोरम आहे
91.3%. गोवा आहे 88.7%. पुढचा प्रश्न आहे की सार्वजनिक काका कोणास म्हटले जाते? तर ते गणेश वासुदेव जोशी यांना म्हटले जाते. सार्वजनिक काका ते काय केले होते की पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे की गुजरातमधील अनफेअर मीन्स ऍक्ट कधी पास करण्यात आला होता? तर गुजरातमध्ये जे बिल आहे ते 2003 मध्ये पास करण्यात आलं होतं, फेब्रुवारी 2003 मध्ये. त्यानंतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना कधी करण्यात आली होती? तर हे विद्यापीठाची स्थापना जी आहे ती 1875 मध्ये करण्यात आली होती. कोणी? सय्यद अहमद खान यांनी करण्यात आली होती. त्याचं पहिलं नाव होतं मोहडन मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज होतं पहिलं नाव. त्याच्यानंतर 1920 मध्ये त्याचं रूपांतर अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलं. पुढचा प्रश्न होता की माल्टोज संदर्भात होतं, याचं नाव विचारलं होतं. तर C12H22O11 असंच म्हणतात याला. याचं नाव असणार आहे C12H22O11 माल्टोज. शरीर काय साठवत नाही? तर बघा की शरीर काय ते फॅट किंवा मेद साठवत नाही. पुढचा प्रश्न, सर्वत्र आढळणारी औषधी वनस्पती कोणती? तर तुळशी आहे, हळद आहे, अश्वगंधा, आले, कोरफड हे काय करतात? सर्वत्र आढळतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की टेपवर्म चे शास्त्रीय नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे पॅरासाइटिक टायनेसिस असं नाव आहे. पुढचा प्रश्न आहे की नटसम्राट हे साहित्य प्रकार कोणता विचारला होता? त्याच्यानंतर हरवणे, हृदयरोपण समानार्थी शब्द, धूळ चाळणे, भाजीपालाचा समाज विचारला होता, रथचक्र हे कोणी लिहिले असं विचारलं होतं. त्याच्यानंतर ना पुढच्या दिवसाकडे जेव्हा आता 18 पर्यंत बघितलेलं आहे, 19, 20 आणि 21 तारखेचे काय केले की हे बाकी आहे. त्याच्यानंतर बघूयात आपण 19 तारखेचे. तर होता इथं क्रीडांगण शब्द दिला होता, त्याचा प्रयोग विचारला होता. त्याच्यानंतर त्याच्यानंतर विचारलं होतं तुम्हाला समानार्थी शब्द दागिने, विरुद्ध शब्द काळा. त्याच्यानंतर वाक्यप्रचार आणि म्हणीमध्ये लंकेची पार्वती करणे, दुरून डोंगर साजरे, जीवाचे रान करणे, दामखरी काम, हे असे काय केले होते की तुम्हाला वेगवेगळे हे विचारले, वाक्यप्रचार आणि म्हणी विचारले होते. पुढचा प्रश्न आहे समास विचार बघा इथे विचारले होते, देशांतराचा समास विचारला होता, गैरहजर राहणे. त्याच्यानंतर अशी धारावृत्त, प्राक्तन, सचोटी, अचंबित होणे याचा अर्थ काय? काडीचा त्रास नचे वाक्यप्रचाराचा अर्थ करायचा होता. हातमिळवणी करणे याचा वाक्यप्रचाराचा अर्थ विचारला होता. देणे कळसाचे आणि घेणे मुसळाचे या म्हणीचा अर्थ. जगात बुवा मनात कावा या म्हणीचा अर्थ. खावी पोळी त्याची वाजवाई टोळी या म्हणीचा अर्थ. वडील प्रभा याचा समानार्थी शब्द. झरझरचा विरुद्धार्थी शब्द. आलोक कादंबरी याचे लेखक कोण आहे? पानिपत या पुस्तकाचे काय की लेखक कोण आहे असे विचारलं. पुढचा प्रश्न आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष कोण आहेत सध्याचे असं विचारलं होतं. तर बघा की याच्यामध्ये जर बघितलं तर ही त्याची स्थापना होती केली आहे नरेंद्र दाभोळकर यांनी केलेली आहे. 1979 मध्ये स्थापना केलेली होती आणि सध्या जर अध्यक्ष बघितलं ते त्यांच्या याच्यानंतर ते आहेत सरोजमाई पाटील हे अध्यक्षपदी आहेत, जे की 22 फेब्रुवारी 2022 पासून अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारत कृषक समाजाचे संस्थापक कोण आहेत? त्यात पंजाबराव देशमुख आहेत, यांनी 3 एप्रिल 1955 रोजी काय केली होती? स्थापना केली होती भारत कृषक याची समाजाची. पुढचा प्रश्न आहे की मुख्य माहिती अधिकाऱ्याचा कार्यकाळ किती असतो? तर याचा कार्यकाळ असतो 3 वर्षाचा. सध्याचे मुख्य माहिती आयुक्त आहेत यशवर्धन कुमार सिंग आहेत. याची नियुक्ती करतं भारताचे राष्ट्रपती करतात. पंतप्रधान त्याच्यानंतर जर पाहिलं त्या कमिटीमध्ये पंतप्रधान असतात, त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेता असतात, असे 2-3 व्यक्ती असतात. त्याच्यानंतर वनस्पती शास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते? तर थिओफ्रास्टस याला काय करण्यात की वनस्पती शास्त्राचे जनक म्हटले जाते. पुढचा आहे की भिल्ल बंडखोराचा नेता कोण होता? तर भीमा नायक हे काय केलं होतं की 1875 मध्ये काय केलं होतं की ते हे होते, त्यांनी नेता होते. त्याच्यानंतर बघितलं तर भारतातील महाराष्ट्रातील धुळे जिल्हा जो आहे त्याच्यात काय केलं होतं की अ, विरुद्ध काय केलं होतं की हे करण्यात आलं होतं, लढा देण्यात आला होता. आणि भागोजी नाईक, काजरसिंग काय केलं होतं की काजरसिंग नाईक यांनी काय केलं दक्षिण नाशिक आणि काय केलं उत्तर अहमदनगरमध्ये 7,000 बिल्लाचे नेतृत्व केलं होतं. तर दोन्ही असू शकतात. भीमा नाईक काय आहेत, जे की धुळे जिल्ह्या साईडचे येतात आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर हे येतात दोन भाऊ येतात, बाबूजी नाईक आणि काजरसिंग नाईक. पुढचा प्रश्न आहे की भारतातील सर्वात जास्त साक्षर राज्य ते केरळ आहे, लक्षद्वीप आहे, मिझोरम आणि गोवा. महाराष्ट्रातील साक्षरता बघितली तर मुंबई उपनगर आहे, नागपूर आहे, मुंबई आहे आणि अमरावती आहे. पुढचा आहे नवजवान भारत सभा कोणी स्थापन केली? नवजवान भारत सभा जी आहे ती स्थापना केली आहे भगतसिंग यांनी केलेली आहे. मार्च 1926 मध्ये केलेली आहे स्थापन. ज्याची स्थापना मूळ तर पाहिली तर लाहोरमध्ये झाली. त्याच्यानंतर ते काय केले की ते
उचलून अहमदनगरमध्ये सॉरी अमृतसरमध्ये काय केलं होतं की त्याची स्थापना करण्यात आली होती. त्याच्यानंतर जर बघितलं तर अमृतसरचे प्रख्यात स्वतंत्र सैनिक डॉक्टर सत्यपाल यांनी काय केलं सर्वप्रथम भगतसिंग यांना याची कल्पना दिली होती. त्याच्यानुसार काय केलं की लाहोरवरनं मुख्यालय जे आहे ते अमृतसरला हलवण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे की पहाडी यांचा धर्म कोणता असतो पहाडी लोकांचा. तर त्यांचा जर जर लोक जर बघितलं तर बहुतांश ते नेपाळी पहाडी हिंदू आहेत. पुढचा प्रश्न आहे की कामरूप जिल्हा जो आसाममध्ये आहे त्याच्यामध्ये कशाचे उद्घाटन केलेलं आहे. तर कामरूप जिल्ह्यामध्ये काय केलं होतं की त्यांनी सोलर पार्कचे उद्घाटन केलं होतं जे की अजुरे पॉवरने बनवलेलं होतं. 25 मेगावॉटचा पॉवर प्लांट होता ज्याचं उद्घाटन कामरूप जिल्ह्यामध्ये केलं होतं. याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी केलं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश तो आहे लक्षद्वीप ज्याची लोकसंख्या होती 64,473. पुढचा प्रश्न आहे अग्निपथ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अग्निपंख. तर हे जे आहेत ते एपीजे अब्दुल कलाम हे लेखक आहेत. तर ते त्यांनी काय केलं होतं 2007 ते 2002 ते 2007 या काळात केले भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होते. त्यांना लोकांचे राष्ट्रपती म्हणतात लोकांचे मिसाईल मॅन ऑफ इंडियाही म्हणतात. त्यांचे पुस्तक आहेत इंडिया 2020 विंग्स ऑफ फायर ज्याला मराठीमध्ये अग्निपंख म्हणतात. इग्नायटेड माइंड्स आहे द ल्युमिनस स्पार्क्स आहे गायडिंग सोर्स आहे आणि मिशन ऑफ इंडिया आहे. पुढचा प्रश्न आहे की माझी जन्मठेप हे पुस्तक कोणी लिहिलं. तर हे लिहिलं विनायक दामोदर सावरकरांनी. तर याची पुस्तकं जर बघितलं तर ते आहे माय ट्रान्सपोर्टेशन ऑफ लाईफ, हिंदू दर्शन आहे हिंदुत्व आहे. त्याच्यानंतर शत्रू छावणीच्या आत, हिंदू पादशाही. त्याच्यानंतर भारतीय इतिहासातील 6 गौरवशाली योगी आहे. आणि काय केलं होतं त्यांनी अभिनव भारत याची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 रोजी इंग्लंडला कोणी स्थापन केली ईस्ट इंडिया असोसिएशन. तर याची स्थापना दादाभाई नौरोजींनी 1866 मध्ये इंग्लंडमधील लंडनमध्ये करण्यात आली होती. आणि जर बघितलं तर तुम्हाला दादाभाई नौरोजी 3 वेळेस राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. कधी होते 1866 सेकंड अध्यक्ष. त्याच्यानंतर 1886 ते 87 पहिले दुसरे अध्यक्ष होते ते. त्याच्यानंतर 1893 ते 1894 जर बघितलं तर यावेळेस जे होते ते 90 होते. आणि 1906 ते 1907 हे 22वे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न कलम 170 नुसार प्रादेशिक मतदारसंघात कधीपर्यंत विभागला जाणार नाही. तर बघितलं तर हा जो मतदारसंघ आहे तो 2026 पर्यंत काय करण्यात आला की विभागला जाणार नाही. तो 1981 ते 1991 या काळात काय करण्यात आलं होतं की विभागण्यात येणार होते पण त्याच्यानंतर विभागणं झाली नाही. कारण की काय झालं होतं की त्याच्यानंतर जनगणनेचे जे रिपोर्ट्स आलेले नाही 2011 नंतर काय झालं बघा तुम्ही 2011 शेवटची जनगणना झाली. पण त्यावेळेस व्हायला पाहिजे होते पण त्यांनी काय केलं होतं की 2026 पर्यंत काय करण्यात आलं की हे फ्रीज केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे की शेतकऱ्याचा असूड हे पुस्तक कोणी लिहिलं. तर शेतकऱ्याचा असूड हे पुस्तक लिहिलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं आहे. त्यांचे पुस्तक बघूयात गुलामगिरी लिहिलेलं आहे. शेतकऱ्यांचा असूड ब्राह्मणाचे कसब इशारा हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी काय केलं होतं की सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये केली. पुढचा प्रश्न आहे हे सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे कधी 1873 मध्ये केलेली आहे स्थापना त्यांनी सत्यशोधक समाजाची महात्मा फुले यांनी. पुढचा प्रश्न आहे की याच्या संदर्भात होतं की जे एमपीएससी असतं त्याच्यातले जे हे असतात सदस्य त्यांना कोण काढून टाकतं. तर बघा की जे सदस्यांना नियुक्ती आणि काढून टाकण्याचे जे अधिकार आहेत तर ते भारतीय राज्यघटनेच्या भाग 14 कलम 315 ते 323 मध्ये सगळेच आहे. त्याचे नियुक्तीपासून ते काढून टाकण्यापर्यंत आहे. तर कलम 315 आहे की ज्याच्यामध्ये संघाने भारताच्या राज्यासाठी लोकसेवा आयोगाची स्थापना असते. कलम 17 आहे 316 आहे युपीएससी आणि एसपीएससीच्या सदस्यांची नियुक्ती आणि कार्यपदाचा कार्यकाळ. त्याच्यानंतर बघितलं तर कलम 317 आहे की या सदस्यांना काढून टाकणे आणि निलंबित करण्याचे जो अधिकार आहे. तर याच्या संदर्भात काय करण्यात ठीक आहे. तर बघितलं तर काढून टाकण्याचा जो अधिकार आहे तो जर बघितलं तर भारताच्या राष्ट्रपतींच्या सहीने जे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या सदस्यांना काढण्यात येतं. राज्यपाल काढतात ऍक्च्युली जर पाहिलं तर. त्याच्यानंतर पुढे पाहता मराठीच्या बाबतीत आता 20 तारखेचं बघत आपण रजचा समानार्थी विचारला होता अनु आणि कण आहे. भंग विरुद्धार्थी अभंग, तृप्ती विरुद्धार्थी अतृप्ती. त्याच्यानंतर शक्य क्रियापद विचारलं होतं भावे प्रयोग, सभेत पत्रके वाटले जातील, कर्मकर्तृ प्रयोग ओळखायचा होता, वाक्यप्रचार होता थट्टा करणे ज्याचा अर्थ होतो चेष्टा मजाक करणे. त्याच्यानंतर खाई त्याला कवकवे म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याच्या मनात दाचत असते.
आणि विलापिका म्हणजे काय विचारलं होतं आणि दुःखप्राप्तचा समास विचारला होता. पुढचा प्रश्न होता की नागरिकत्व तर संबंधी कलम विचारली होती. तर नागरिक संदर्भ जी कलम आहे ते भाग 2 मध्ये आहे, जे की कलम 5 ते 11 मध्ये दिलेले आहे. पुढचा प्रश्न होता की 2009 ते 2022 पर्यंत किती उष्ण वर्षे झाली? तर टोटल 5 उष्ण वर्षे झालेली आहेत. कोणकोणती झालेली आहेत ते तुम्हाला सांगेल मी. तर बघा 2016 सगळ्यात हायेस्ट आहे. 2009, 2010, 2015, 2022. 2022 5वं सगळ्यात उष्ण वर्ष आहे. त्याच्यानंतर जर बघितलं केशवानंद भारती हा खटला कशा संदर्भात आहे? तर हा जो खटला आहे तो त्यावेळेस काय करण्यात आलं होतं की याच्यामध्ये जे या प्रश्नाची उत्तरं दिली होती जी भारतीय संविधानात दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार मर्यादित आहे का? त्याच्यानंतर संसदेला सर्व मूलभूत अधिकार काढून घेण्या इतपत राज्यघटनेत कोणत्याही भागात बदल करण्या इतपत काय करण्यात येते एवढा अधिकार आहेत का? याच्या संदर्भात हा प्रश्न होता ऍक्च्युली ती कोर्टमध्ये होती. त्यावेळेस 13 न्यायाधीशांची काय खंडपीठ स्थापना झाली होती, जी की भारताच्या इतिहासातली सगळ्यात मोठी आहे. ज्यामध्ये काय झालं होतं की 24 एप्रिल 1973 मध्ये याची 7:6 या अल्पबहुमताने निकाल देण्यात आला होता. हे त्याच्यावरून असं समजण्यात आलं होतं की जे भारताचा संविधानाचा मूळ ढाचा जो आहे, त्याच्यामध्ये बदल करण्याचा, चेंज करण्याचा संसदेला अधिकार मर्यादित आहे. याच्या संदर्भात हा निकाल होता. त्यामुळे हे केस इम्पॉर्टंट आहे. कम्प्युटर संदर्भात होतं की भाषा कोणती वापरली जाते? तर बघा की HTML वापरले जाते, CSS वापरले जाते, जावा वापरले जाते आणि PHP वापरली जाते. आणि बॅकएंडसाठी जर बघितलं तर जावा ते पायथॉन आणि रुबी हे काय करतात की यूज केले जातात. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळते असा प्रश्न होता. आता बघा की पाण्यात विरघळलेले जीवनसत्व आहे बी आणि बी कॉम्प्लेक्स आणि सी हे पाण्यात विरघळतात. आणि जर बाकीचे बघितले तर A, D, E, K हे आहे ते मेदात विरघळतात. त्यांची नावं मी काय केली की मेन्शन केलेली आहेत तुम्हाला वेगवेगळी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की स्वामी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याच्या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे फकीरा हे पुस्तक कोणी लिहिले? तर फकीरा हे पुस्तक लिहिले अण्णाभाऊ साठे यांनी लिहिले. पुढचा प्रश्न आहे की संयुक्त कामगार चळवळीबद्दल होता. तर ही चळवळ जी आहे ती 1900 ते 1920 या काळात अस्तित्वात आल्या. याच्यात जर बघितलं तुम्ही तर जर बघितलं तर काय केलं ते औद्योगिकीकरण खूप प्रकार झालं होतं. त्याच्यानंतर कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या खूप झाल्या होत्या. त्यामुळे कामगारही झाले होते. कामगाराचे प्रश्न होते. तर त्यासाठी सगळ्यात पहिले 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियनची स्थापना करण्यात आली होती. त्याच्यानंतर बघितलं तर वेगवेगळ्या संस्था युनियन स्थापन झाल्या होत्या. 1960 ते 1980 या काळात काय झालं होतं, या चळवळीचा प्रभाव होता. आणि 1980 नंतर काय झालं होतं की ही जो कामगार होते मुंबईतील कापड कामगार जे होते कापड गिरणी कामगार त्यांचा संप यशस्वी झाला आणि त्याच्यानंतर काय झालं होतं की या ज्या आहे ते चळवळीवरती खूप परिणाम झाला होता. पुढचा प्रश्न होता भारतीय पहिली महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? त्या होत्या अमृत कौर. यांनी 1947 मध्ये काय झालं होतं की आरोग्य मंत्री म्हणून पद भूषवले होते. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य संदर्भात दुरुस्ती कधी झाली होती? ही स्वर्णसिंग समितीच्या निर्देशनात झाली होती 1976 मध्ये 51A आर्टिकल मध्ये ऍड करण्यात आलं होतं. ज्याच्यानुसार बघितले तर 1942 जी घटना दुरुस्ती झाली 1976 ला 42 घटना दुरुस्ती त्याच्याने 10 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली होती आणि 86व्या घटना दुरुस्तीने 2002 मध्ये झाली. त्याच्यामध्ये 11वं मूलभूत कर्तव्य काय करण्यात आलं होतं जोडण्यात आलं होतं. त्याच्यानंतर पुढचे प्रश्न होते आता 21 तारखेकडे जाऊयात की मराठीमध्ये विचारलं होतं समास प्रयोग समानार्थी शब्द विचारला होता म्हातारा वीट विचंबना विरुद्धार्थी शब्द विचारले होते वाक्यप्रचार म्हणी विचारले होत्या पुस्तक विचारले होते गीता विनोबा भावेंचं आहे स्वामी ते आहे रणजित देसाई तराळ अंतराळ आहे शंकरराव खरात यांचं पुस्तक आहे. पुढचा प्रश्न होता 2011च्या जनगणनेनुसार महिला साक्षरता किती होती? तर भारताची लोकसंख्या 73%, सॉरी साक्षरता ग्रामीणमध्ये 67.8%, शहरमध्ये 84.1%, पुरुषांची बघितली तर एवढी. तर आता बघा महिलांची बघितली तर स्त्रियांची साक्षरता 64.6%, त्याच्यामध्ये स्त्रियांची ग्रामीणची बघितली 57.9% आणि शहरांची बघितली तर 71.9% होती. पुढचं पौर्णिमा देवी या कोणत्या संस्थेशी संबंधित आहेत? तर बघा पौर्णिमा देवी बर्मन जर पाहिलं तर ह्या ज्या आहेत ते यांची जी आहे ती हरगिल आर्मीच्या संस्थापक आहेत. त्या संस्थेचे ते काय ते हे आहेत. तर त्यांना जर बघितलं तर भारताच्या राष्ट्रपतीने नारी शक्ती पुरस्कार दिला होता, जो की सर्वोच्च महिला नागरी पुरस्कार आहे. आणि त्यांना UNEPच्या म्हणजे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम 2022 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ
हाही पुरस्कार मिळालेला. पुढचा प्रश्न आहे, रेल्वे रिझर्वेशन मध्ये PKWL चे फुल फॉर्म विचारलं होतं. तर फुल कोटा वेटिंग लिस्ट हा फुल फॉर्म आहे. 1859 चे निळं आंदोलन काय होतं? तर हे निळं आंदोलन जे होतं तर ते शेतकऱ्यांनी असंतोष हे करून काय केलं होतं की उठवलेलं एक आंदोलन होतं. येलो फीवर साठी कोणते डास कारणीभूत आहेत? तर बघा, येलो फीवर साठी जर बघितला तर हा डास आहे ऍडिस, हा डास आहे. तर ऍडिस कशासाठी आहे? कोणत्या रोगासाठी कारणीभूत आहे? चिकनगुनिया, डेंग्यू, त्याच्यानंतर ना आहे रिफ्ट व्हॅली फीवर आहे, येलो फीवर आहे आणि झिकासाठी आहे. साठी आहे अॅनाफिलिस, मच्छर कारणीभूत आहे. पुढचा प्रश्न, मिठाचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी सुरू झाला? तर बघा की मिठाचा सत्याग्रह काय ते दांडी मार्च याला म्हणतात. तर हा महात्मा गांधींनी सुरू केला होता. साबरमती या आश्रमातून सुरू केला होता. ते दांडीपर्यंत चालवत आले होते. तर टोटल जर बघितलं तर 387 किलोमीटर चालले होते. ते गेले होते 1930 मध्ये. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया 1922 जर बघितले सायकलिंग स्पर्धा कोणत्या राज्यात केली होती? तर ती पंजाब या राज्यामध्ये झाली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आदी महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? तर आदी महोत्सव जो आहे तो बघू शकता की दिल्लीमध्ये मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम मध्ये करण्यात आला होता 16 फेब्रुवारी 2023 मध्ये. तर दिल्लीमध्ये करण्यात होता. कोणी केला होता की ट्रायफेड, ट्रायबल कॉर्पोरेशन मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया यांनी काय केलं होतं की हा कार्यक्रम उद्घाटन केला होता, म्हणजे हा केला होता. पुढचा प्रश्न आहे, की याच्या ब्रह्मपुत्राच्या उपनद्या विचारल्या होत्या. तर त्याच्या ज्या उपनद्या आहेत, आता ब्रह्मपुत्राच्या बघितलं तर एकूण लांबी जर आहे ती 2900 किलोमीटर आहे. जी भारतामध्ये 916 किलोमीटर वाहते. आणि त्याच्या उपनद्या जर बघितल्या तर आहे सुबर्सिनी आहे, रोंगनदी आहे, डिग्रोक आहे, बुराई आहे, बँगरोंग आहे. या सगळ्या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न आहे की आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्काचे स्थगित कोणत्या संविधानातून घेतलेले आहे? तर बघा की आपण काय केलेलं आहे की हे जे आहे ते आपण घेतलेलं आहे मूलभूत हक्काचे, ते घेतलेलं आहे जर्मनीकडून. पुण्याकडून जर्मनीकडून घेतलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की ओडिशातील जगा योजना काय आहे? तर बघा की ओडिशामध्ये काय केलेलं आहे की त्यांनी झोपडपट्ट्याचं निर्मूलन करण्यासाठी काय केलेलं आहे की ओडिशा रिलेबल हॅबिटॅट मिशन, वर्ल्ड हॅबिटॅटच्या अंतर्गत काय करण्यात आहे की झोपडपट्ट्यांना नाहीसे करण्यात आलेलं आहे आणि टोटल 114 शहरामधील 2919 झोपडपट्ट्यामध्ये हा कार्यक्रम लागू करण्यात आला आहे. त्याच्यामध्ये काय केलं आहे की 30 शहरामध्ये 558 झोपडपट्ट्या काय केल्या की अपग्रेड करण्यात आहे आणि 8 शहरांना काय केलं की झोपडपट्टी मुक्त घोषित करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न होता की रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कोण आहे? तर याचे संस्थापक अध्यक्ष आहेत डॉक्टर भाऊराव पाटील आहेत. त्यांनी काय केलं होतं की काले या गावी त्यांची स्थापना केली. कधी? 4 ऑक्टोबर 1919 रोजी स्थापना केली आणि 1924 मध्ये काय केले होते की ही संस्था सातारा येथे कार्यालय हे करण्यात आले. पुढचा प्रश्न, मतदार वय 21 वरून 18 कधी करण्यात आलं? तर 61वी घटना दुरुस्ती 1989 मध्ये काय करण्यात आलं होतं की 21 वरून 18 वर्षे कमी करण्यात आलं होतं मतदाराचं वय. हे तर झालेलं आहे. माहिती विभागात कमीत कमी किती अध्यक्ष असू शकतात? तर सदस्य कमीत कमी एक सदस्य असते आणि जास्तीत जास्त 10 सदस्य असू शकतात. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले पेपरलेस हायकोर्ट कुठले आहे? तर ते आहे केरळ उच्च न्यायालय आहे. ज्याची म्हणजे हे चालू केले 1 जानेवारी 2022 मध्ये, ज्याचं उद्घाटन केलं होतं मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी. बीसीसीचे फुल फॉर्म आहे ईमेल मध्ये, ते तर ब्लाइंड कार्बन कॉपी फुल फॉर्म आहे. पुढचा प्रश्न, सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य सिक्कीम आहे, 6.11 लाख लोकसंख्या. त्रावणकर जेव्हा भारतात विलीन झाले त्यावेळेस पहिल्या महिला खासदार कोण होत्या? त्या होत्या अॅनी मॅस्करीन ह्या होत्या, ज्या की तिरुअनंतपुरम केरळ इथून एमपी होत्या. पुढचा प्रश्न की हे तर ऑलरेडी झालेलं आहे. मुख्य माहिती आहे याचा कार्यकाळ किती असतो? की याचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो आणि याला नियुक्त करण्याच्या वेळेस काय करणार, 3 वर्ष कार्यकाळ असतो आणि याच्या नियुक्त करण्याच्या वेळेस कोणाचा पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि भारतीय पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेले कॅबिनेट मंत्री यांचा समावेश असतो यांना हे करण्यासाठी, आणि त्याच्या शिफारशीवर काय करतो राष्ट्रपती यांना नियुक्त करतात. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की 2023 पर्यंत ही हिंदूची अल्पसंख्या कोणत्या राज्यात होती? ती होती मिझोरममध्ये. महानिर्वाण हे पुस्तक कोणी लिहिले? हे लिहिले आहे की सतीश आळेकर यांनी. बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? व्यंकटेश माडगूळकर. फितूर या शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा होता.
आलिया मीरचं झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की मुख्य माहिती आयोगाला कोण काढतं? तर कोण काढू शकतं की सुप्रीम कोर्टामध्ये काय होतं की चौकशी झाल्यानंतर ना जर ते जर हे झाले अ, दोषी आढळले तर काय करतात की राज्यपालच्या आदेशानुसार स्टेटमध्ये आणि राष्ट्रपती काय करतात की त्यांना काढू टाकतात. कलम 32 ला कोणी भारतीय संविधानाचा आत्मा म्हणलाय? ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे कोणी केलेली आहे? तर बघा मी केलेली आहे. गुलजारीलाल नंदा संस्थापक अध्यक्ष होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे संस्थापक अध्यक्ष होते. महात्मा गांधी सेवक होते आणि गोपाळकृष्ण गोखले हे सेवक होते. आणीबाणीच्या काळात स्थगित होणारे जे हक्क आहेत तो कायदा कुठून घेतलेला आहे? तर ते घेतले आपण जर्मनीच्या ह्याच्यातून घेतलेला आहे. अधिकारांचे निलंबन. त्याच्यानंतर ना बघा बाका, शैव, चेतना याचा समानार्थी शब्द विचारला होता. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे थोड्याशा यशाने हुरळून जाणे. पारसी लोकसंख्या जास्त असलेलं शहर विचारलं होतं. मुंबई, दिल्ली, अहमदाबाद. याच्यामध्ये जर बघितलं तर मुंबईमध्ये सगळ्यात जास्त आहे. विरुद्धार्थी शब्द अपप्रश्न, ओहोटी आणि तीक्ष्ण. अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय होते? तर त्यांचं नाव आहे तुकाराम भाऊराव साठे होते. तर ते त्यांचे पुस्तक बघूयात. फकीरा, कृष्णाकाठच्या कथा, निखारा, वारण्याच्या खोऱ्यात होते. माझे विद्यापीठ हा कविता संग्रह कोणाचा आहे? तो आहे नारायण सुर्वे यांचा. रोलेट कायदा ज्याला ब्लॅक कायदा म्हणतात हा 1919 मध्ये करण्यात आला होता. तर हा कायदा जो आहे तो काय केला करण्यात आला होता 1919 मध्ये पारित करण्यात आला होता. त्याच्यानंतर ना व्ही पी नंदकुमार हे कोण होते तर बघा व्ही पी नंदकुमार आहे ते सीएमडी आहेत कशाचे आशीर्वाद मायक्रो फायनान्सचे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मणिपुरम फायनान्सचेही काय सीएमडी आहेत. पुढचा प्रश्न आहे की पंजाबचा कुंवर अजय सिंग जे आहे ते कोणत्या खेळाचे हे आहे तर ते भालाफेक संदर्भात त्यांचा आहे. पुढचा प्रश्न आहे की 2011 नुसार भारतामध्ये महिलांची साक्षरता सगळ्यात जास्त किती होती असे विचारले तर बघा स्त्री साक्षरता 64.6%. त्याच्यामध्ये ग्रामीण 57.9% आणि शहरांचे आहे 71.9%. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की सोनल पटेल कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर सोनम पटेल हे पॅरा टेबल खेळाडू आहेत. ओके, पॅरालाइज खेळाडू आहेत त्या. त्या गुजरातमध्ये गुजरातच्या आहेत त्या. त्यांनी काय केलं होतं की बर्मिंगहॅम मध्ये 2022 मध्ये काय केलं होतं की त्यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर जे एस वर्मा कमिटी कशा संदर्भात आहे? तर बघा ही जी आहे ती कमिटी आहे ती लैंगिक छळ प्रकरणी ही कमिटी असणार. त्याच्यानंतर इनहेलेशन ऑफ कास्ट हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर ह्याचा जन्म जर बघितला तर 14 एप्रिल 1891 मध्ये झाला होता महू इथे. त्याच्यानंतर ना 1927 मध्ये त्यांनी महाडचा सत्याग्रह केला होता. त्याच्यानंतर बघितलं तर त्यांनी तीनही गोलमेज परिषदेमध्ये काय केलं होतं भाग घेतला होता. 1932 मध्ये त्यांनी गांधीसोबत पुन्हा करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर जर बघितलं ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. आणि त्याचे 1947 मध्ये त्यांनी पहिल्या मंत्रिमंडळाचे कायदे मंत्री झाले होते. त्याच्यानंतर हिंदू कोड बिलावर मतभेदामुळे 1951 मध्ये काय दिलं त्यांनी रिझिग्नेशन दिलं आणि 1990 मध्ये त्यांना भारतरत्न मिळाला होता. त्यांची पुस्तकं बघूयात आपण. वृत्तपत्रे बघूयात आपण. मूकनायक आहे, बहिष्कृत भारत आहे, समता आहे, जनता पुस्तक आहेत, इनेस ऑफ कास्ट, बुद्धा और कार्ल मार्क्स, द अनटचेबल अनटचेबल्स पण आहे, बुद्धा इन धर्मा, राईज अँड फॉल ऑफ द हिंदू वुमन आणि त्यांच्या संस्था बहिष्कृत हितकारणी सभा आहे, स्वतंत्र मजदूर पक्ष आहे, अनुसूचित जाती महासंघ. कलम 25 ते 28 कशा संदर्भात आहे? तर बघा कलम 25 ते 28 जो आहे तो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार संदर्भात आहे. त्याच्यानंतर झायलमचे कार्य काय आहे? तर बघा झायलम काय करते की पाणी आणि वेगवेगळी खनिजे काय करते की झाडांच्या मुळापासून पानापर्यंत वरच्या दिशेने वितरित करते झायलम. आणि फ्लोएम काय करते पानापासून मुळापर्यंत अन्न वाहून नेते. पहिल्या दलित महिला संविधान सभेमध्ये कोण होत्या? त्या होत्या दाक्षायणी वेलुदुएन ह्या पहिल्या महिला दलित महिला होत्या. त्याच्यानंतर ना PMGKT याचा संदर्भ विचारला होता तर आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. ही आहे ती कोविड-19 मध्ये काय करते की अन्न योजना होती ज्यामध्ये गरिबांना अन्न पुरवले जाणार होते ज्याची सुरुवात 26 मार्च 2020 मध्ये काय करण्यात आली होती. महलवारी पद्धत कोणी सुरू केली? तर गाव पातळीवर महलवारी पद्धत जी आहे ती केली होती की होल्ड मॅकेंजी यांनी केली होती 1822 मध्ये. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्र आणि गंगा नदीमध्ये जे टिकाऊ लाकूड मिळते त्यांना कोणते कोणते आहे तर ते बघा हे लाकड आहे साग आहे साल आहे पिपळ आहे.
त्याच्यानंतर जर बघितलं तर उत्तराखंड आणि सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पाईन मिळतं, देवदार आणि फर ही झाडे पण मिळतात. कर्नाटकमध्ये अनुसूचित जमातीची टक्के किती आहेत? तर बघा अनुसूचित जमाती आहेत 7.5%, अनुसूचित जाती 15%, आरक्षण त्याच्यानंतर ओबीसीला 27%, आर्थिक दुबळा गट 10%. त्यानंतर भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे वन विद्यापीठ जे आहे ते तेलंगणामध्ये करण्यात आलं होतं 2022च्या याच्यानुसार. 2023 नुसार कोणत्या राज्यात सर्वात कमी हिंदूची लोकसंख्या ती आहे मिझोरममध्ये. दियांग आणि तिस्ता नदीमध्ये कोणता पर्वत आहे? तर दियांग आणि तिस्तामध्ये आसाम हिमालय हा पर्वत आहे. मानवासाठी कोणती खनिजे आवश्यक आहेत? तर बघा कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, सोडियम आहे, क्लोराईड आहे, मॅग्नेशियम आहे, लोह आहे, जस्त आहे, आयोडीन आहे, क्रोमियम, तांबे हे काय की आवश्यक आहेत मानवासाठी. त्याच्यानंतर बघितलं तर आहे बेसिक कोणत्या राज्यात पार पडली? ती मध्य प्रदेशमध्ये. महानिवरांचे लेखक विचारले होते तुम्हाला, रेखा साने. त्याच्यानंतर बनगरवाडी, माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर. साधना साप्ताहिक जर बघितलं तर हे साप्ताहिक सुरू केलं होतं 15 ऑगस्ट 1948 रोजी. राष्ट्रसेवा दलाचे नेते पांडुरंग सदाशिव साने म्हणजे साने गुरुजी यांनी काय केले होते? स्थापन करण्यात आले. त्याच्यानंतर सुजल शक्ती योजना कोणत्या मंत्रालया अंडर येतं? तर हे जे येतं मला ते जलशक्ती मंत्रालयाच्या अंडर येतं. याची जे काय 2023 मध्ये सुरुवात करण्यात आली. तर अशा रीतीने काय केलं की मी तुम्हाला 17 ते 22 या कंप्लीट याची काय केली की तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.